आता ही जी नोट आहे मराठी साहित्य पेपर 1 भाग पहिला जो आहे ती ऑनलाईन अपलोड झालेली आहे, कॉन्टेंट सेक्शनमधून बघून घ्या. 2025 आशुतोष नोट्स बघितल्या आहेत का तू? समीक्षा उद्यापासून आपल्याला लागेल बघा. ही समीक्षा जे आहे तर ते उद्या आपण बघणार आहे. ओव्हरऑल समीक्षा काय असते, समीक्षेवर रुटीन प्रश्न आहेत आपल्या याच्यामध्ये. सो ही नोट तुमच्या हातात पाहिजे. सिंपल आहे एकदम. कॉन्टेंट सेक्शनमधून काढून घ्या. कॉन्टेंट सेक्शनमध्ये ज्या नोट्स असतात त्या नोट्स तुम्ही हे करू शकता, प्रिंट पण करू शकता. ओके, डाउनलोड करून जे आहे. आता पेपर 2019 ते 22 ओके, म्हणजे आज आपलं क्लिअर होऊन जातं. 6 वर्षाचे पेपर क्लिअर होतात. 6 वर्षामध्ये प्रश्न जे आहेत काय विचारलेले आहेत ते क्लिअर होऊन जातं आपल्याला. सो मुळात UPSCच्या ज्या आन्सर शीट आहेत बघा, या आपलं प्रश्नपत्रिका आहेत, तर पेपर 1 आपण बघितला होता, पेपर 2 आपल्याला क्लिअर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथं प्रश्न कसे विचारले जातात 2019 ते 2022. ओके, सो मुळात यस बघितली नोट, गुड. ओके, आता अशी अजून एक मोस्ट प्रॉब्ली एक 8 दिवसामध्ये दुसरी एक नोट येईल अजून. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे समीक्षा, त्याच्यानंतर मराठी भाषा विज्ञान, भाषेचे रेग्युलर हे जे आहे मराठी वाङ्मय, त्याच्यातलं जे आहे स्त्रीवादी साहित्य, अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ग्रेस आहे, जाहीरनामा आहे, म्हणजे तो इकडे पण रेफरन्स येतो, तो जो आहे पेपर 2ला तिकडे पण आहे, तो दोघी साहित्यिक तुमचे तिकडून पण कवर होतात. सो अशा सगळ्या गोष्टी हे तुम्ही वाचणं अपेक्षित आहे तुमच्या लेवलला जे आहे बघा, वाचायला सुरुवात करा. सो एकंदर आणि जे काही मी लिहिलेले आन्सर्स आहेत बघा, तर ते मॉडर्न झेरॉक्सला अवेलेबल केलेले आहेत. तिथून तुम्ही ते प्रिंट अवेलेबल करून घ्या, तुमच्यासाठी घेऊन टाका त्या प्रिंट ज्या आहेत त्या मॉडर्न झेरॉक्सच्या इथं ज्या आहेत बघा. ओके, आणि त्या कॉन्टेंट सेक्शनमध्ये पण आहेत, तिथून पण तुम्ही करू शकता. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्या प्रत्येकाने. ओपन केलेलं आहे त्याला जे आहे ते. ओके, ऑलरेडी काही लोक ॲड होते त्याच्यामध्ये. मराठी लिटरेचर म्हणून जे आहे टेलिग्राम चॅनल आहे. तुम्हाला प्रॉब्लेम आला तर लिंक तुम्हाला टीम प्रोव्हाइड करेल बघा. ओके, तिथून तुम्हाला जे आहे महत्त्वाच्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत होतो त्या सगळ्या लिंक्स तिथं प्रोव्हाइड केल्या जात आहेत. म्हणजे जे काही वेगवेगळ्या न्यूज आहेत, मराठी भाषा असेल किंवा मराठी संबंधीची एनिथिंग करंट आस्पेक्ट जेवढे आहेत ते तुम्हाला तिथून मिळत जातील बघा. किंवा ज्या महत्त्वाच्या काही सूचना असतील त्या पण तिथून मिळतील. बॅचचा जो आहे आता आज फायनली जे आहे आपले डेमो संपले, त्याच्यामुळे इथून जे आहे बॅचचा एक ब्रॉडकास्ट जो आहे तो राहील बघा. काही इश्यू असला तर तिच्यातून मी डायरेक्टली पर्सनली तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. ओके, व्हॉट्सअपवरून. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. क्लिअर. आता इथं पण सेम आहे फंडा जो आहे तो. 8 प्रश्न 2 विभागांमध्ये दिलेले, सेक्शन ए, सेक्शन बी, 4-4. ओके, याला काय वेगळा हे काय नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला एकूण किती सोडवायचे आहेत? 5. 50 × 5. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 जे आहेत तर ते याच्यामध्ये कंपल्सरी आहेत. आणि तिच्यामध्ये जे आहे उर्वरित 3 प्रश्न जे आहेत सोडवताना कुठल्या तरी एका विभागातून एक सोडवा. म्हणजे काय 2:1. इकडचे 2 सोडवले, तिकडचा 1, तिकडचा 1 सोडवला, इकडचे 2, असा तो आहे बघा. प्रश्नासमोर तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत. मराठीतच उत्तरं लिहावीत. आता UPSCचा फॉर्म भरताना बऱ्याच लोकांची कन्सर्न, UPSCने काय केलेलं आहे की जर तुम्ही इंग्लिशमधून GS लिहित आहे तर तुम्ही ऑप्शनल पण GSमधून लिहिणं UPSCला अपेक्षित आहे. असं सिम्पल UPSCचा फंड आहे. आणि मराठी लिटरेचर असेल तर ऑबियसली तो काही विषय राहत नाही. तुम्ही इंग्लिशमधून GS लिहिलं, मराठीतूनच लिहिणार आहे. सो तो स्पेस तुम्हाला आहे तिथं. आणि जर तुम्ही मराठीतून GS लिहित आहे तर ते तुम्हाला इतर जे ऑप्शनल्स आहेत ऑथर अँड लिटरेचर, तर तिथं मराठीला स्कोप देतात. पहिले कसं होतं ना, तुम्हाला ऑप्शनलला वेगळी भाषा आणि GSला वेगळी भाषा घेण्याचा ऑप्शन दिला होता, नंतर परत बदल झाला आहे त्याच्यामध्ये. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि राज्यसेवेच्या बाबतीमध्ये ते कशा पद्धतीने देतील आता नोटिफिकेशन आल्यानंतर ते गोष्ट क्लिअर होईल बघा. ओके, ऑबियसली हेच असणार आहे, दुसरं काय राहील ना, कॉपी पेस्ट जे आहे ते. ओके, then शब्दमर्यादा जर उल्लेखलेली असेल त्याचं कटाक्षाने पालन करावं बघा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या प्रश्नांमध्ये शब्दमर्यादा उल्लेखलेली आहे त्याचं कटाक्षाने पालन झालं पाहिजे. जर नाही झालं तर काय होईल? निगेटिव्ह मार्किंग होईल बघा. ओके, आणि UPSCच्या मार्कशीटवर निगेटिव्ह मार्क छापून येतात. बघितलेलं आहे का तुम्ही मेनचं मार्कशीट कधी कोणाचं? ठीक आहे, नेक्स्ट उद्याच्या लेक्चरमध्ये एक दाखवतो तुम्हाला. ओके, डायरेक्टली राहतं मायनस, म्हणजे तुम्हाला भेटले मार्क 150, तिच्यातले आम्ही मायनस केले 15. डायरेक्ट लिहून येत तिथं. सो हे खूप सुरुवातीला मी सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये. खूप जुनी गोष्ट आहे, आता बरेच वर्ष आलं त्याला. त्या बऱ्याच लोकांनी जे आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं आणि त्याच्या 2 वर्षांनी UPSC डायरेक्ट छापायला सुरुवात केली. मग मला विचारण्यात आलं होतं की तुम्हाला कुठून माहीत पडलं है ना. तर तो गौण मुद्दा आहे, त्याचा काही ॲज सच हे येत नाही. पण ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. इथं पेपर चेकिंग कसं होतं, काय होतं, कुठल्या गोष्टी कशा असतात त्या महत्त्वाच्या असतात बघा. म्हणजे मी पेपर खूप छान लिहिला
आणि मजबूत लिहिला, मरणाचं लिहिलं मी आणि त्यांनी मार्क मायनसमध्ये गेले, मग उद्या हा इश्यू असतो, आपण आयोगावर प्रश्नचिन्ह उभं करतो की यांनी माझा पेपर नीट चेक नाही केला, तर तुम्ही अशा चुका केलेल्या असतात तिथं. आणि जर ते एकदम त्यांनी जर तिथं टाकलं इन्स्ट्रक्शन कटाक्षाने पालन. आता कधी कधी काय होतं, एखाद्या विषयाबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती राहते, मग आपला मन जे असतं ते काही ऐकत नाही, लिही अजून आणि त्याच्यामधून मायनस मार्क्स होतात. आणि याच्यातून काय होतं, आता हे ब्युरोक्रॅटिक अँगलनी गोष्टी आहेत बघा. उद्या तुम्ही एक IAS अधिकारी, कुठलाही अधिकारी म्हणून ज्या वेळेस काम करतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनाने काम करणं अपेक्षित नाही आहे. हे काय अपेक्षित आहे, वरतून जे इन्स्ट्रक्शन्स येत आहेत ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत. आणि ते इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे म्हटल्यानंतर जे आहे एक सिंपल गोष्ट येते की तुम्ही चाकोरीच्या बाहेर जे आहे जाता कामा नाही, असं सिंपल कन्सर्न आहे तो. आणि ती चाकोरी तुम्हाला आखून देते सिस्टम. आणि जर तुम्ही ऐकत नसाल ते, तर सिस्टीम म्हणते की अशी लोकं आपल्याला नकोत. कारण उद्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन देऊन जर तुम्ही त्याचं पालन नाही केलं तर काय करायचं, असा सिंपल प्रश्न सिस्टीमसमोर असतो. दुसरं जे आहे की प्रश्नाच्या क्रमानुसार प्रश्न सोडवावे. प्रश्न सोडवत असताना उत्तरातील काही भाग लिहायचा राहिला किंवा उत्तर प्रतिकेतलं एखादं पान कोरं सोडल्यास तिथं काट मारावी. ओके, मग तुम्हाला जे आहे मध्ये स्पेस असेल, पेज राहिलं तर त्याला कट करायचं असतं बघा तुम्ही. ओके, तर हे बेसिक असतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. म्हणजे ते आपलं जे आन्सर शीट असेल तिथं त्याच्यावर जे आहे जे कोरं पान असेल ते स्क्रॅच करून टाकायचं. ओके, सो ह्या गोष्टी एकदम क्लिअर आहेत बघा. आता आपला जो पहिला प्रश्न आहे तर तो असतो रसास्वाद. ओके, रसास्वाद हा जो हे आहे बघा, आज तुम्ही जर बघितलं रसास्वादाचं जर एक हे बघितलं तर हे रसास्वाद काय प्रकरण आहे. रसास्वाद म्हणजे आपण लहानपणी शाळेमध्ये संदर्भ सांगून अर्थ स्पष्ट करा असा एक प्रश्न होता आपल्याला. हा तोच प्रश्न आहे, फक्त याच्यामध्ये जे आहे की आता फक्त संदर्भ आणि फक्त अर्थ याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. तिच्यामध्ये भाषेची काय वैशिष्ट्ये आहे ती आपल्याला बघायची आहेत. ओके, तिच्यामध्ये कुठल्या चिन्हांचा वापर झालेला आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. सो अशा पद्धतीने जे आहे रसग्रहण करणे एखाद्या याच्यातलं जे आहे, म्हणजे बघा एखादी कलाकृती जी असते ना, त्या कलाकृतीच्या बाबतीमध्ये आपण तिचा ज्यावेळेस आस्वाद घेतो, म्हणजे साधी गोष्ट की पुष्पा 2 नावाचं चित्रपट आलं बघा. काही लोकांनी सोशल मीडियावर लिहिलं की पुष्पा 2 मध्ये मला काहीच दिसलं नाही, लोक गर्दी करतायत ते बघायला, असं काही लोकांचं म्हणणं होतं. आणि काही लोक जी होती बघा, तर त्यांचा कन्सर्न होता की पुष्पा म्हणजेच आयुष्य आहे, कधी रिलीज होईल पिक्चर, कधी रिलीज होईल. सो आस्वाद घेणारा आपापल्या पद्धतीने आस्वाद घेतो. काही लोकांना तो आस्वाद तो वेगळ्या पद्धतीने, एखाद्याला एखादी गोष्ट आवडू शकते, एखाद्याला एखादी गोष्ट नाही आवडणार. म्हणजे एखाद्याला गोड आवडतं, दुसऱ्याला गोड आवडत नाही, असे जे मुद्दे आहेत बघा. सो हा ना, संपूर्ण उत्तरपत्रिका दाखवा कशी असते मराठी साहित्य UPSC मेनची. मराठी साहित्याने सगळ्या जगाची सेमच असते. उत्तरपत्रिका कशी असते, सिंपल आहे बघा. ओके, अशी असते उत्तरपत्रिका. ओके, इकडं तुम्हाला काहीच लिहायचं नाही आहे, इथं लिहिलेलं पण असतं इन्स्ट्रक्शन. ओके, की उमेदवार इकडं काही लिहिणार नाही, हे जी मार्जिन आहे ह्याच्या मार्जिनच्या बाहेर तुम्हाला नाही लिहायचं. आणि इथं जे आहे तुमचा प्रश्न असतो डायरेक्टली छापलेला, म्हणजे ह्या ओळी ज्या आहेत त्या इथं छापलेल्या आहेत. ह्या उत्तरपत्रिकेच्या बॅक साईडला एक पेपर असतो 2 पेजचा, की जो आता तुमच्या समोर आहे. हा पेज हा तुम्ही असा काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला कळतं की कितव्या नंबरवर कुठला प्रश्न आहे. हे तुम्ही घरी घेऊन येऊ शकता आणि बाकी जे तुम्ही लिहिणार आहे हे जमा होऊन जाणार आहे तिकडं, बरोबर. म्हणजे प्रत्येक पेजवर वरती तो प्रश्न छापला आहे, त्याच्या खाली इनफ स्पेस तुम्हाला असतो, तेवढं तुम्ही लिहू शकता. आलं का लक्षात आशुतोष? मराठी साहित्याचं वेगळं काही नसतं बघा इथं. ओके, सो मूळ जे आहे की मराठी साहित्याचं वेगळं काही नसतात. त्या दिवशी एकाने मला विचारलं होतं, हे MPSCला पण हेच असतं, म्हणजे MPSCची बॅच आहे का, सिलेबस सेम आहे हा ना. इतका अंधारात विद्यार्थी असेल तर मग कठीण आहे परिस्थिती. कॉपी पेस्ट सिलेबस आहे ऑप्शनलचं. ओके, तर MPSCला वेगळं आणि UPSCला वेगळं असं काही नसतं, सेम सिलेबस आहे. आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे, कारण नंबर ऑफ स्टेट्समध्ये जिथं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहेत तिथं सिलेबस वेगवेगळे आहेत. म्हणजे स्टेटचं वेगळं आहे आणि UPSCचं वेगळं आहे, म्हणजे जर तुम्हाला द्यायचं तर वेगळा अभ्यास करावा लागतो. सो हा सिलेबस जो आहे तो दोघांसाठी सेम आहे, हे पण समजून घ्या बघा. म्हणजे असे जर प्रश्न तुम्हाला पडत असतील तर. ओके, आणि UPSCचा रसास्वाद वेगळा आणि MPSCचा वेगळा असं काही नसतं ना. असं जर कोणी केलं तर मग महाकुंभमध्ये जे आहे त्याला सगळ्यात वरती बसवतील बघा, आणि सगळे लोक त्यांचं शिष्यत्व घेतील. ओके, म्हणजे काय होतं ना की काही गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे, क्लिस्टर क्लिअर. तुम्ही आज स्पॉटलाईटमध्ये आहात, तुम्हाला हे फार क्लिअर पाहिजे की हे सेम वन अँड द सेम आहे बघा. ओके, रसास्वाद MPSCचा वेगळा आणि UPSCचा वेगळा नसतो. ओके, म्हणजे इतकं असं जर आपण गेलं तर मग कठीण आहे डायरेक्टली.
आणि नंतर मग आपण सगळ्या प्रोसेसला आपण प्रश्नचिन्ह उभं करतो की हे आयोगाचं असं आहे, यांचं तसं आहे, त्यांचं तसं आहे. मुळात जे आहे की आपण क्लिअर पाहिजे तिथं. सो तो मुद्दा लक्षात ठेवा. हिच्यामुळे काय होईल, आपल्याला दोघी परीक्षा देता येतील. पॅटर्न पण सेम आहे, हिच्यामध्ये कसलाही चेंज केलेला नाही त्यांनी. सो त्याचे आभार आहे आपल्या MPSCचे की MPSCने सिलेबस पण तोच घेतला आणि पॅटर्न पण तोच घेतला. म्हणजे असं पण नाही की तिकडं 10 मार्काला रसा स्वाद येतो, तिकडं ते 5 मार्काला विचारणार आहे. सेम आहे डायरेक्टली, जसंच तसं. त्याचा पण एक व्हिडिओ आहे बघा माझा, पॅटर्न कसा आहे काय आहे, तर ते मी समजून सांगितलं आहे. सो तेवढं क्लिअर असू देत. आता इथं जे आहे की रसास्वाद आपण ज्या वेळेस बघतो बघा, रसास्वादपूर्वक विवेचन 150 शब्द. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला त्यांनी रसास्वादाला शब्दांची मर्यादा दिलेली आहे. ही मर्यादा पुढे दिलेली आहेत का, जर आपण हे बघितलं बघा तर इथं शब्दांची मर्यादा नाही पुढच्या प्रश्नांना. जसं पेपर 1 मध्ये होतं सेम आहे. फक्त पहिला आणि 5व्या प्रश्नाला शब्दांची मर्यादा आहे. तिच्यात पण मी सांगेल की जरी तिथं 150 शब्द आहे तर तुम्ही किती शब्दांमध्ये लिहिलं पाहिजे ते 125 130 मॅक्स. का, त्याचं कारण आहे आपल्याला पूर्ण पेपर कंप्लीट करायचा आहे. तुम्ही जर एकच गोष्ट भरपूर लिहित बसले तर ऑब्वियसली तुमचं पुढचं जे गणित आहे ते सगळं काय होईल, कॉम्प्रोमाइज होऊन जाईल बघा. सो ती एक गोष्ट लक्षात असू दे. सो हा एक एकदम बेसिक कन्सर्न आहे याच्यामधला. त्यामुळे ही एक गोष्ट जी आहे ती प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वेगवेगळे रेफरन्सेस दिलेले आहेत. आपण जे पुस्तकं वाचतो बघा त्या पुस्तकांमधले हे ओळी आहेत आणि त्या ओळींवर तुम्हाला लिहायचं. मग सगळ्यात पहिलं आपल्याला काय कळलं पाहिजे, ही ओळ कुठल्या पुस्तकातली आहे. आता पण हिच्यामध्ये यांनी काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत रिसेंटली, तर हे बघा स्मृतीस्थळ आहे बघा हे. ओके, हे पुस्तक जे आहे ते काय आहे, स्मृतीस्थळ आहे. 13व्या शतकातली मराठी जी आहे. बरं, हिच्यातल्या ज्या स्मृती महत्त्वाच्या आहेत तिच्यातूनच ते रसास्वाद आलेले आहेत. असं नाही की त्यांनी कुठलंही उचललं आणि काही विचारलं. जे एक्सपेक्टेड आपण करणार आहे त्याच गोष्टी हिच्यामध्ये डील होतात. दुसरी गोष्ट जी आहे की बघा आता आपला जो पेपर सेटर आहे त्याचे पण आभार आहे आपल्याला. का, त्याचं रिझन सांगतो. पात्रांची नावं जी आहेत ती जुन्या काळात दिली जायची ना बघा, पण रिसेंट एक 5-7 वर्षामध्ये पात्रांची नावं घेऊनच ओळी दिलेल्या आहेत. विश्वास कुठल्या कादंबरीत आहे, तर मग तो जन हे वळतू जेथेमध्ये आहे. आणि आपला पेपर सेटर जो आहे तो पात्रांसकट देतो आहे आपल्याला. सो ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे शोधाशोधचा कामच नाही. तर विश्वास दिसला म्हणजे काय आहे, जन हे वळतू जेथे. बरोबर. सो मग आता ह्या ओळी आहे बघा, तर मग बरोबर आम्ही तर त्यांना संतच समजत होतो. आता हे काय आहे बघा, उद्गार आहेत. ते उद्गार आहेत. विश्वास न चप्पापून त्यांच्याकडे पाहिलं, चर्या तर सद्भावयुक्त दिसत होती. कोणाला, संदर्भ विसरून विश्वास म्हणाला. हे त्याच्या वडिलांबद्दल तो बोलतोय. आणि विश्वासच्या वडिलांवर जे आहे फिनान्शियल गडबड करण्याचा आरोप असतो की त्यांनी पैशाचा घोळ घातला. आणि त्या सर्व हिच्यातून जे आहे की, आणि तो खूप प्रामाणिक असतात त्याचे वडील जे आहे, पण त्यांच्यावर ते आळ येतो आणि त्या सगळ्या गोष्टी घडतात. तुमच्या वडिलांना हो मौज अशी की ते सुद्धा दुःखातच मेले. सदाशिवरावांनी किंचित हसून उत्तर दिलं. त्यात मौज कुठली दिसली तुम्हाला, कासावीस होत विश्वासनं विचारलं. म्हणजे विश्वासच्या भावना कुठल्या आहेत इथं, की तुमचे वडील पण दुःखातच गेले असं समोरचा माणूस म्हणतोय है ना. बरं, दुःखातच जाणं जे आहे, विश्वासचं जे घर आहे, विश्वासचं ओव्हरऑल फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते जे आहे, तर तिथं हाल, अपेष्टा, कष्ट अशा सगळ्या गोष्टी आहे. विश्वासचे वडील आणि विश्वासची आई त्यांचे काही संदर्भ आहेत. विश्वासची जी आई आहे ती खूप मोठ्या घरातली आहे, पण ती जी आहे त्यांच्याबरोबर लग्न करायला जे आहे इच्छुक आहे. आणि त्यांच्याबरोबर ते म्हणतात किंवा मी गरीब आहे, तर त्यांचं उत्तर असतं तर मी पण गरीब होईल मग, पण आपण लग्न करूयात. सो मुळात जे आहे की गरिबी जे आहे ते घेऊन जाणं किंवा त्या संसाराला वाहून नेणं, आणि मग तिच्यातून हे सगळे संदर्भ. आणि हे जे आहे की सदाशिवराव नावच दिलेलं त्यांनी तुम्हाला. ओके, मग याच्यातल्या भावना कुठल्या आहेत ते बघणं. बिटवीन द लाईन्स तुम्हाला जे आहे बोलता आलं पाहिजे बघा. याच्यात चिन्ह कुठले कुठले वापरलेले आहेत, प्रश्नचिन्ह याच्यामध्ये आहे, उद्गारवाचक आहेत बघा. म्हणजे हे जे चिन्ह आहेत ह्या चिन्हांवर तुम्ही बोललं पाहिजे. भाषिक याच्यामध्ये जे आहे, भाषा कशी आहे याच्यातली, भाषा कशी आहे बघा, प्रमाण भाषा आहे याच्यामध्ये. ओके, मग बोली भाषा आहे का. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे की ही आता शिळा नाही बघा, खाली शेवंतीकडून बोलवत नसे. म्हणजे 2019च्या पेपरमधला जो पेपर सेटर आहे बघा, सो है ना, खूप चांगली व्यक्ती आहे है ना. त्यांनी सगळेच नावं देऊन टाकले तुम्हाला, म्हणजे तुम्हाला शोधायचं कामच ठेवलं नाही. शेवंती लेकुरवाळी जी आहे. मग आता ह्या कथेचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे बघा. पुढं शेवंतीकडून बोलवत नसे, खांद्यावर डोळे कोरडणे, शेविस्ती काहीच करत नसे. बघून कवेतल्या अनंताला काय वाटे तोच जाणे. माईकडे पाहता पाहता एक दिलखुलास उसळी मारून तो हसू लागे. शेवटी त्याच्याशी बोले, काय हस्त बेलमा, माय जीवाची काय फिकर आहे तुले. उद्या मेली म्हणजे दिसते ना देव, थांब जरा, मग हात जो काय असतं तर जातं कुठेसा. मग आता ही भाषा जी आहे, मग ही बोली आहे बघा.
ओके, मग ह्या गोष्टी पण आपल्याला काढायच्या की हे जे हिच्यामधलं निवेदन आहे ते प्रमाण भाषेतलं आहे आणि जो संवाद आहे तो कसा आहे, बोली भाषेमधला आहे. बरं, आता हे आपण शिकणार आहे, एक एक कथा आपण शिकू. हो का. आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपण मंडेला पेपर 2 बघणार आहे. पेपर 2 बघणार आहे याचा अर्थ काय होतो, तुम्ही पेपर 2 बघितणं अपेक्षित होतं. किती विद्यार्थ्यांनी बघितलं तुमच्यापैकी? ओके, गुड. म्हणजे एक चांगला सिव्हिल सर्वंट ॲस्पिरंटचं लक्षण आहे बघा की तुम्ही हे बघितलं पाहिजे. की तुम्हाला जर आधीच सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण ब्राह्मण कन्यानी सुरुवात करणार आहे, तर तुमचं काम काय आहे, ब्राह्मण कन्या किमान वाचायला घेतली पाहिजे बघा. ओके, मग तुम्हाला ते संदर्भ पटकन कळतात. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पटापट तुम्हाला उचलता येईल बघा. हे नुसतं लेक्चर जर काय केले तुम्ही तर मग ते संदर्भ तुम्हाला इथं शोधणं किंवा इथं सापडणं तेवढंसं सोपं जात नाही. ओके, सो ती गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढचं जे आहे बघा, हे पुढचं पण जे आहे की एकतर ह्या ज्या ओळी आहेत बघा, ह्या जेव्हा मी जात चोरली होती. ओके, नाल मारण्यासाठी फास्ट टाकून बैल जसा उलथा करतात तसा दामूच्या उद्गारानं गाव उलथा झाला. है ना. उपमा कशाची दिलेली आहे बघा, बघितलं की तुम्ही, नाल मारण्यासाठी बैलाला खाली आडवं टाकलं जातं, त्याच्या खाली टाचेला नाल मारली जाते बघा. घोड्याची नाल लोक लावतात बघा, है ना, वास्तुशास्त्रानुसार खूप चांगली असं. सो एकंदर जे आहे की करीम चाच्यातील प्रामाणिक माणूस कंठ फोडून ओरडला, ये कभी नहीं होगा, मैं ऐसा सत्यानाश होने को दूंगा नहीं. बघा, आता हिंदी भाषा जी आहे, आता हे करीम चाचा आहे, तो म्हणजे विशिष्ट समाज, त्या समाजातली व्यक्ती आणि त्याची भाषा, तो जिवंतपणा लेखक तिच्यामध्ये आणतो. हे तुम्हाला तिथं लिहिणं अपेक्षित असतं बघा. ओके, आणि हे ज्यावेळेस तुम्ही हळूहळू लिखाण कराल, तुम्ही जेवढं लिखाण कराल तेवढं हिच्यामध्ये काय होईल, फाईननेस येत जाईल बघा. ओके, सो दामूला दुंता करण्यासाठी जगन्नाथ वेताळ होऊन उठला. त्याच्या डोळ्यात वीज चमकून गेली, त्याची भुवई सळसळून दुभंग झाली, दात करकरले, खालच्या ओठाने अंग ताणले. बघा, आता ज्या वेळेस तुम्हाला राग येतो, संताप येतो, तेव्हा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येतात. हंटर गरगरत कडे ओलांडून दामूकडे येऊ लागला. लक्षा पुजाऱ्यानं रागानं मारुतीचे पाय ओरबाडू लागला. आता ही जी कथा आहे बघा, या कथेचा जो संदर्भ आहे तो असा आहे की गावातला जो महार आहे दामू, तो म्हणतो की मला नरसिंहाचं सोंग घ्यायचं आहे, बोहाडा सोंग घेणं जे आहे. आणि मग एखाद्या अस्पृश्य व्यक्तीने, सो कॉल्ड जी आहे आपली व्यवस्था जी आहे बघा, असं नरसिंहाचं सोंग घेणं हे अख्ख्या गावाला अपेक्षित नाही. म्हणून अख्खा गाव जो आहे तो काय झाला, उलथा झाला दामूच्या उद्गाराने. आणि मग अख्खं गाव जे आहे ते डिप्लोमसी करत प्रयत्न करतं, पाटील असतील तिथं, है ना, कधी कधी करीमच्याच्या ह्या बाजूनी कधी त्या बाजूनी, म्हणजे एखाद्याला दुसऱ्याला विरोध करायचा म्हणून ते स्टेटमेंट्स तिथं येत जातात. आणि तिच्यातून जे आहे मग दामूला सांगितलं होतं की ठीक आहे, तुला एवढे एवढे पैसे लागतील. दामू म्हणतो ठीक आहे. दामू येतो परत दुसऱ्या दिवशी जे आहे ते आहे म्हणतो माझ्याकडे पैसे. मग ते म्हणते नाही नाही, मग पैसे वाढत जातात, 500 लागतील. ते म्हटलं नाही, बोलणं तर एवढ्याचं झालं होतं. मग ठीक आहे, दिले 500. मग समोर तो म्हणतो 550. असं करत 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 जो बोली लावत असतो गावाकडून तो शेवटी हातवर करून देतो. तो म्हणतो मी काही इच्छात नाही, कोण दिल पैसे. आणि मग दामू होतो नरसिंह. आणि मग ते म्हणतात की एवढा असा नरसिंह कधीही झालेला नाही. आणि मग सगळ्या गावातले त्याचे जे सखे सोबती किंवा ती कम्युनिटी जी आहे, दलित कम्युनिटी, ती म्हणते की पुढच्या वर्षी 5 पांडव पण आपणच नाचू, मग जान जाओ नाहीतर जहान. जे दामूनी केलं नरसिंहाचं सोंग, आता पुढच्या वर्षी सगळं आपणच नाचवायचं, बाकी मग जे होईल ते बघू आपण. विद्रोह. ओके, सो हा जो तिच्यातला रेफरन्स आहे. मग आता हे ज्यावेळेस कथा शिकतो आपण त्यावेळेस येत जातं आणि मग त्या गोष्टी तुम्हाला हिच्यामध्ये त्या रेफरन्सने देता येणं गरजेचं आहे बघा. आता या आठवणींचे पक्षी खाली जसा जसा मोठा होत चाललो तसा तसा शाळा नसली म्हणजे लोकांसंग गुळ खुडायला, नंतर नंतर पिवळा कापायला जायला लागलो. गुळ खुडणं एकदाचं सोपं, पण पिवळा कापणं जरा कठीण, कारण जरा धांदाळ फिंडाळ असलं तर कधी कधी धाट न कापून विळा हातावर किंवा पायावर यायचा. विळ्याने आणि धांदाळ धाटाच्या चिवटीने हात पायाचे बोटं अनेक वेळा कापून रक्त नसतानाही बाहेर आल्यामुळे बघा, आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की ही जे वाक्य आहे बघा, तुम्ही जाहीरनामा पुस्तक बघितलं आहे का आपलं? कुणी बघितलं तुमच्या? जाहीरनामाचं जे फ्रंट पेज आहे बघा, त्या फ्रंट पेजवर आहे ना, प्रत्येक पुस्तकाचं मुखपृष्ठ आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. जाहीरनामाचं जे फ्रंट पेज आहे त्या फ्रंट पेजवर एक फुलपाखरू आहे आणि त्या फुलपाखराचे जे पंख आहेत त्या पंखाला अशी टाचणी लावलेली आहे आणि त्या टाचणीतून रक्त येतं. मला सांगा, फुलपाखरू बघितलं आहे का तुम्ही? फुलपाखराला जे आहे तर ते रक्त निघतं का त्याचं? तिथं टाचणी लागली आणि टाचणीतून रक्त येतं. म्हणजे काय, असा शोषित वर्ग जो आहे
की ज्या शोषित वर्गाच्या याच्याने जे आहे, तुम्ही जर बघितलं की त्या शोषित वर्गाला एवढं तुम्ही त्याचं शोषण केलं आहे की आज त्याला जे आहे त्याच्या अंगात रक्त बनत, तरी तुम्ही रक्त काढताय. एक्स्ट्रीम लेवलला शोषण करणं जे आहे ते अनेक वेळा कापून रक्त नसतानाही बाहेर आल्यामुळं जे आहे. कारण प्रल्हादची सगळी स्टोरी आहे. प्रल्हादला पोटभर जेवण नाही आहे तिथं, कधी जेवायला आहे कधी जेवायला नाही आहे. म्हणजे चिंचोक्या खाऊन पाणी पिऊन घेतो तो पोट भरण्यासाठी जे आहे. प्रल्हादचा ओव्हरऑल रेफरन्स जो आहे तो. ओके. खूप आग झाल्याचं आणि चिघळू नये म्हणून जखमजोडीचा पाला लावल्याचं त्याला आठवतं. जखमजोडी वनस्पती असतं बघा, म्हणजे काय आहे की डॉक्टर वगैरे असला प्रकार नाही. रक्त आलं ती लावली वनस्पती, दॅट्स इट. त्याचं जे जीवन आहे बघा. आता हे कसं आहे, हे निवेदन आहे. ओके. याच्यात संवाद आहेत का? नाही. मग त्या अँगलने आता तुम्हाला जे आहे याचे पण आपण काही सॅम्पल्स दाखवू जिच्यातून तुम्हाला लक्षात येईल की रसास्वाद कसा लिहायचा. ओके. आपण ते पण एक सॅम्पल बघूयात, रसास्वाद कसा डील होतो ते. ओके. आता बघा प्रश्न जे विचारले जातात ते प्रश्न कसे आहेत बघा. महात्मा फुले यांनी ब्राह्मण्य मानसिकतेच्या वर्चस्वाविरुद्ध जो ऐतिहासिक संघर्ष केला त्याची सार्वजनिक सामधर्म. आता बघा है ना, मराठी साहित्याच्या पेपरमध्येच प्रूफ रिडिंगचे इश्यू आहेत बघा. ओके. त्याच्यामुळे आपला एखादा शब्द प्लस मायनस झाला खूप जास्त पॅनिक होण्याची गरज नाही. हे काय आहे? सत्य धर्म. ओके. या ग्रंथाच्या माध्यमातून ओळख करून द्या. आता बघा सार्वजनिक सत्यधर्म जे आहे हे जे पुस्तक आहे किंवा ओव्हरऑल शेतकऱ्यांचा असूड, अशी 2 पुस्तकं आपल्याला आहेत. आणि या दोघी पुस्तकांमध्ये जो रोख आहे तर तो याच्या विरोधात आहे बघा, ब्राह्मण्य मानसिकतेच्या वर्चस्वाविरुद्ध. आता हा शब्द फार महत्त्वाचा आहे बघा. आता सर्वचे सर्व ब्राह्मण जे आहेत तर ते वाईट आहेत का? असं नाही आहे. हा मुद्दा महत्त्वाचा इथं, ब्राह्मण्य मानसिकता. ओके. आणि हे आपण कुठल्या काळाबद्दल बोलतोय? त्या काळाबद्दल. आपण आताच्या 2025 बद्दल ना बोलतो. सो ब्राह्मण्य मानसिकता. कारण महात्मा फुलेंना कितीतरी ब्राह्मणांनी सुद्धा मदत केली होती त्या काळामध्ये. त्यांच्याबरोबरचे जे आहेत त्यांनी है ना, भिडे वाडा, कुणाचा वाडा आहे हा, कोणी दिली ती जागा शिक्षणासाठी. म्हणजे हे नीट लक्षात घ्या. आपण जे आहे की जे शब्द वापरतो ते फार महत्त्वाचे असतात है ना. ब्राह्मणवाद आणि ब्राह्मण वेगवेगळा कन्सेप्ट आहे. त्यांनी म्हणजे महात्मा फुलेंनी सांगितलंय ना, ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मणवाद वेगळा. हा ना, मग तेच सांगतोय की मी है ना. ब्राह्मण्य मानसिकता म्हणजे बाबा आम्ही वर्चस्व आमचं आहे किंवा आम्ही काहीतरी सुपेरियर आहे, हा कन्सर्न. ओके. सो मूळ जे आहे की जातीचा वृथा अभिमान कुठल्याही व्यक्तीला असू शकतो. आपल्याकडं किती जाती आहेत बघा आजच्या डेटमध्ये है ना, भरपूर जाती आहेत आपल्याकडं. आणि त्या जातीचा वृथा अभिमान तो काही म्हणजे खोटा अभिमान जो असतो काही त्याचा काही लॉजिक नाही आहे त्याला. आपण सगळे जे आहेत तर ते एक आहोत, इक्वल फुटेजवर, युनिव्हर्सल ब्रदरहूड असलं पाहिजे, दॅट्स इट. ओके. सो मुळात जे आहे ऐतिहासिक संघर्ष जो आहे मग त्याचे रेफरन्सेस आपल्याला तिथं द्यायचे की कुठं कुठं प्रॉब्लेम्स येतात. ओके. ब्राह्मण कन्या कादंबरीच्या कथानक रचनेचे वैशिष्ट्य सोदाहरण सांगा. कथानकाची रचना. मग आता ते कथानक कसं आहे तर त्या कथानकामध्ये जे आहे ते चॅप्टर्सनुसार डील करून दिलेलं आहे. पत्रव्यवहार तिच्यामध्ये आहेत. कथानक रचलं कसं आहे, त्या पुस्तकाची वैशिष्ट्य कशी आहे, रचना, स्ट्रक्चर जे आहे ते कसं महत्त्वाचं आहे ते याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. मॅक्झिमम लोकांचे प्रॉब्लेम तेही असतात बघा की हे आहे ना मग मी हे रटतो आणि लिहितो, तसं नाही आहे. मी तुम्हाला हे करू शकता तुम्ही. ओके. हे पेपर 1 आहे. पेपर 1मध्ये जेवढ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत सत्य आहे बघा. ओके. पण पेपर 2ला हे वर्क होणार नाही. पेपर 2 मध्ये जे आहे काही गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. मी रेफरन्स म्हणून तुम्हाला काही गोष्टी देईल, पण ते तसं रटायचं आणि तसंच लिहायचं. तुम्हाला थोडीशी कलाकुसर तुमची तिच्यामध्ये दाखवायची आहे आणि ते लिहायला लागल्यानंतर ते वर्क होऊन जातं. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी इनफ डेटा आहे बघा. ओके. मुद्दा एवढाच आहे की पहिले ह्या गोष्टी क्लिअर करा, मग बाकीच तुम्हाला अजून काही करायचं असलं तर ते. प्रके यात्रे यांच्या साष्टांग नमस्कारमधून दिसणाऱ्या विनोदी शैलीचं वेगळेपण सांगा. आता बघा साष्टांग नमस्कार हे जे नाटक आहे याच्यात मूळच जे आहे विनोदी गोष्टी ज्या आहेत, म्हणजे संवादांच्या आधारे विनोद निर्माण केलेला आहे साष्टांग नमस्कारमध्ये. मग त्याचा जो क्रक्स आहे तोच काय आहे तर तो विनोद आहे बघा. हे नाटकच कॉमेडी आहे. त्याच्यामुळे जे आहे की तेच तुम्हाला विचारलं आहे त्यांनी. कुठलाही जो म्हणजे कुठलंही बुक आहे आपलं, त्या बुकवर जे रुटीन प्रश्न आहे की त्याचा क्रक्स किंवा त्याचं कथानक आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अदर दॅन तुम्ही बाकीच्या गोष्टी जर बघितल्या तर मग दुसरं येतं भाषाशैली एक येते. आणि तिच्यात जर त्यांनी टिपिकल तिसरा एक प्रश्न काढला बाजूला की त्याचं जसं हा रचना विचारली तर ते मूळ आपण शिकतोच त्या सर्व याच्यामध्ये भाषा वैशिष्ट्य आणि कथानकात. एखादं पात्र विचारलं तर तिथं प्रश्न एक जाऊ शकतो. कारण काय झालं
यांनी जे प्रश्न आता बनवले 15 मार्क 15 मार्क 20 मार्क, तर इथं जे आहे एखादं जे स्ट्रॉंग पात्र आहे ते पण तिथं विचारलं जाऊ शकतं. किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारू शकता की साष्टांग नमस्कारमध्ये तुम्हाला आवडलेलं पात्र कुठलं, कादंबरीतलं तुमचं भावलेलं पात्र कुठलं, किंवा याच्यातल्या स्त्री पात्रांचा आम्हाला जो आहे परिचय करून द्या. ओके, लहान बालपण जे आहे त्याचा परिचय करून द्या. असा प्रश्न जो आहे तो बनवू शकतो. म्हणजे आपण एका पुस्तकाचा जर विचार केला तर एकदम ब्रॉडली 2च प्रश्न तयार होतात, आणि जर त्याला अजून मायक्रोमध्ये गेलो तर अजून एक 2 ते 3 प्रश्न तिच्यातून येतात. प्रत्येक पुस्तकाचा आपण चार्ट पण तयार करून घेतो, म्हणजे जे आहे आपल्याला रिव्हिजनसाठी ते सोपं असतं. फक्त तुम्ही आपल्याबरोबर म्हणजे या क्लासबरोबरच ते डील केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे, सिम्पली जे आहे बघा. ओके, आता स्त्रीला सातत्याने दुय्यम स्थानी ठेवल्यामागे प्रस्थापित पुरुषप्रधान व्यवस्थेची मनोभूमिका कारणीभूत आहे. या विधानाची एक एक पान गळावया या गौरी देशपांडे लिखित कादंबरीच्या आधारे चिकित्सा करा. स्त्रीला सातत्याने दुय्यम स्थानी ठेवण्यामागे प्रस्थापित पुरुषप्रधान व्यवस्थेची मनोभूमिका. आता बघा की ह्या प्रोसेसमध्ये एक सगळ्यात बेसिक गोष्ट जो आहे की स्त्रीला सातत्याने दुय्यम ठिकाणी ठेवणं. एकतर जे आहे बघा स्त्री जे आहे आणि तिला दुय्यम स्थान देणं, पुरुषप्रधान व्यवस्था. आता ही कादंबरीत जे आहे ह्या कादंबरीच्या वेळेस स्त्रीवाद किंवा जे आहे, आता या नोटमध्ये पण जे आहे बघा स्त्रीवादी समीक्षा किंवा स्त्रीवादी साहित्य हिच्यामध्ये दिलेलं आहे बघा, हा ना. आता हे बघा तुम्हाला असे महत्त्वाचे आर्टिकल्स पण आहेत त्याच्यामध्ये की गौरी देशपांडे यांच्या कथात्मक साहित्यातील स्त्री प्रतिमा कुठल्या आहेत, किंवा ओव्हरऑल जे आहे की इथं स्त्रियांचं साहित्य, त्याचं बदलतं वास्तव, म्हणजे ओव्हरऑल जे आहे की त्याला पूरक गोष्टी पण त्यात तशा लावून दिलेल्या आहेत. मग आता मूळ जे आहे की आपल्याला ही जी लघु कादंबरी आहे, आता बघा इथं कादंबरी शब्द आहे, ॲक्च्युली एक एक पान गळावया ही काय आहे, लघु कादंबरी. सो ते पण आपण बघू की कादंबरी काय असते, लघु कादंबरी काय असते, दोघांमधला काय डिफरन्स आहे, ह्या गोष्टी आपण जे आहे ते शिकताना आपण बघणार आहे. पण ॲक्च्युली ती काय आहे, लघु कादंबरी, त्याला नोवेला असं म्हटलं जातं. कादंबरी नोवेल असते आणि लघु कादंबरी नोवेला असते, छोटी कादंबरी येते. ओके, सो हिच्यामध्ये महिलांचं जे ओव्हरऑल स्थान आहे, पण तुम्ही जर बघितलं तर हिच्यातल्या ज्या महिला आहेत त्या कशा आहेत, कर्त्या सवर्त्या आहेत बघा. गौरी देशपांडेंच्या हिच्यातली जी महिला आहे, आता हेच जर आपण शिळांमध्ये गेलो, शिळांमधली रंगी आहे बघा, तर तिचं नाव रंगी आहे पण तिच्या आयुष्यात कुठलेही रंग नाहीत. हे आहे शिळान जे आहे, कुठलेही रंग नसणं जे आहे ती रंगी आहे. आणि इकडच्या ज्या महिला आहेत तर मग त्यांनी जे आहे त्यांनी स्वतःचं जे आहे कर्तृत्व गाजवलेलं आहे, शिक्षण, करिअर, हा ना. सो तिच्या चर्चा पण जी आहे बघा, म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन वाचलं आहे का, महिलांची तृप्ती होते का बाबा, इथपर्यंतच्या चर्चा इथं आहेत, कारण त्या गौरी देशपांडे आहेत. सो तो कन्सर्न तिच्यामध्ये येतो. आणि त्यांनी स्वतःहून त्या कधी असं एकदम की हा फेमिनिस्ट वगैरे नाही, तर म्हटलं की आम्ही अशाच पद्धतीने ग्रो झालो बाबा, अपब्रिंगिंग, आमचा समाज, ओव्हरऑल मी जिथं राहते त्याच्यामुळे तो तेवढा कन्सर्न मला वाटत नाही. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कादंबरीच्या आधारे तुम्हाला विचारलं आहे. किंवा शिळान. ओके, आता बघा शिळान हा ग्रामीण कथा संग्रह आहे आपल्यासाठी. आता मार्केटमधलं जे पुस्तक येतं शिळान अधिक 8 कथा असं येतं बघा, ते बरोबर आपल्याला सिलेबसला काय आहे, शिळान आहे बघा. मग ते पुढचे जे 8 कथा आहे ते आपल्या सिलेबसचा भाग टेक्निकली नाही. ओके, सो या कथा संग्रहातील संवादांच्या वेगळेपणाची सोदाहरण मांडणी करा. ओके, मग आता शिळांमधले संवाद कसे आहेत इथं तुम्हाला आला बघा, त्याचा प्रत्यय जो आहे हे बघा, हे शिळांमधले संवाद. हे कशामध्ये वर्क होतं तर हे आपण भाषा वैशिष्ट्य, प्रत्येक पुस्तक ज्या वेळेस आपण बघू तर सायमल्टेनियसली जे आहे तुम्हाला भाषा वैशिष्ट्य मी जे आहे तर ते सांगत जाईल. ती भाषा वैशिष्ट्य त्यावेळेसच सायमल्टेनियसली तुम्ही कलेक्ट करणं गरजेचं आहे बघा. मी तुम्हाला पहिल्या पण लेक्चरला सांगितलं होतं, असे फार बेसिक म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये 2 ते 3 विद्यार्थी असतात की जे माझ्याबरोबर ते कंप्लीट करतात प्रॉपरली. बाकीची लोक जे आहेत तर ते लिहून घेत नाही प्रॉपरली. तुम्ही जे आहे बोलत असता म्हणजे ह्या नोट्स हा एक भाग झाला. मला ना सॅटर्डे सिनॅक जे असतं आपलं लाईव्ह दर शनिवारी मी 9:30 वाजता जे मुलांचे प्रश्न घेतो बघा, त्याच्यामध्ये एकाने विचारलं होतं की मला मराठी साहित्याच्या नोट्स भेटतील का. मी तिथं पण ते एक्सप्लेन केलं होतं की ही नोट जी आहे तर हे पुरेपूर मराठी साहित्य नाही आहे. म्हणजे ही नोट वाचली आणि ते झालं, कारण इथं टीचिंग आहे, त्याच्याबरोबर ते इंटरकनेक्शन्स आहेत, वर्गामध्ये कितीतरी गोष्टी होणार आहे. म्हणजे हे प्लस वर्गातल्या रनिंग नोट्स असं ते परिपूर्ण आहे बघा. म्हणून ते असं आपण एखाद्याने विचारलं की हां तुम्ही हे घेऊन जा ते झालं. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं तिच्यातच होतं, शॉर्टकट माणसं फार शोधतात आणि तिच्यामध्ये त्याला असं वाटतं की मग या नोट्स मला द्या मग ते होऊन जाईल. तर तसं होत नाही आणि मग नंतर 1-1, 2-2 वर्ष निघून जातात बघा याच्यामध्ये. सो तो कन्सर्न असतो, म्हणून आपण तशी पद्धतीने ते जात नाही, ते समजून पण सांगतो आपण.
सो तुमच्या ज्या रनिंग नोट्स आहेत प्लस ही नोट जी आहे हेच तुम्हाला परिपूर्ण करणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सो प्रत्येक पुस्तक बघताना, प्रत्येक कथा बघताना ती यातली महत्त्वाची वाक्य बाहेर काढली जातील, तिच्यामध्ये कुठले अलंकार आहेत, तिथं काय काय वापरलेलं आहे ते पण आपण बाजूला काढू. ते सायमल्टेनियसली तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं, जेणेकरून काय होतं नंतर तुम्हाला भाषा वैशिष्ट्य सगळी लाईनअप होतात. म्हणजे कधी पण जे आहे त्याच्याकरताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्यासाठी जे आहे एक पेज जे आहे तुम्हाला मिळेल बघा. सो ते पेज आज टेलिग्रामवर मी टाकेल, त्याची झेरॉक्स काढायची, त्याचीच वही बनवायची, त्याच्यातच उद्यापासून नोट सुरू करायचे. कारण उद्यापासून आपण काय सुरू करणार आहे, ब्राह्मण कन्या. ओके, सो ब्राह्मण कन्यासाठी जे आहे आज मी तुम्हाला ते पेज टेलिग्राम प्रत्येकाने जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल जे आहे काही प्रॉब्लेम आला लेक्चरनंतर विचारून घ्या. सो दॅट ते पेज तुम्हाला जे आहे मिळेल. एका साईडला भाषा वैशिष्ट्य त्याच्यामध्ये लिहिली जातील बघा, एका साईडला त्याचा क्रक्स जो राहील तो लिहिला जाईल. सो दॅट ते आपल्यासाठी एकदम प्रॉपर असेल बघा. ओके, सो हे प्रश्न तसे तुम्हाला विचारले जातात, संवाद विचारलेले आहेत. आता इथं फक्त संवाद विचारले, संवाद भरपूर आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं टिपिकली भाषा वैशिष्ट्य, म्हणजे तिच्यातला एक क्रक्स त्यांनी उचलला. आठवणींच्या पक्षी या आत्मकथनामध्ये प्र. सोनकाड्या कांबळे यांनी आपल्या बहिणीचं जे व्यक्तिचित्रण केलेलं आहे त्या वैशिष्ट्यांचा धांदोळा घ्या. हे जे आहे ना बघा इथं की जसा जसा मोठा होत चाललो तसा जसा शाळा नसली म्हणजे लोकाय संघ गुड खुडायला, नंतर पिवळा कापायला जायला लागलो. हे जे आहे की बहिणीमुळे शिकलो. माझी बहीण हरहुन्नरी होती, ती काम करत राहायची, जे काही कामातून मिळतं आहे तिच्यातल्या 4 गोष्टी जे आहेत ती लावून ठेवायची, म्हणजे उद्या गरज पडली तर ते आपल्याला लागतात. हे बहिणीमुळं जे आहे ते शिकले. जेव्हा जे आहे मुरदाळ घ्यायला जाणं जे आहे, मेलेल्या प्राण्याचं मांस जे आहे ते खाल्लं जायचं, आणि मग बहीण जी आहे ती त्या लोकांना सांगायची की माझ्या भावाला पाठवते, त्याला जरा द्या बाबा प्रॉपरली. म्हणजे तो कणव पण होती की माझ्या भावाबरोबर डिस्क्रिमिनेशन होता कामा नये. किंवा जेव्हा उजळणीचं पुस्तक घेऊन दिलं जातं एक, आणि जे आहे नातलगाची पाटी त्याच्या हातातून फुटते, तेव्हा त्या बाईबरोबरचे भांडण आहे बघा, की ती बाई भांडण करते, ती पाटी काही इंटेन्शनली फुटलेली नसते, रस्त्यातून चालताना ठेस लागते, तो खाली पडतो आणि ती पाटी फुटते. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत. पण हे आत्मकथन काय एवढं महत्त्वाचं आहे, याचं रिझन असं आहे, हिच्यामध्ये कुणाबद्दल आकस ठेवलेला नाही आहे बघा, की मला या व्यक्तीने वाईट बोललेलं आहे तर मग मी याच्याबद्दल आकस ठेवायचा, असं केलेलं नाही. त्यानंतर रेफरन्स पण येतो की त्या मुलाच्या आईला जे आहे पातळ वगैरे जे आहे लेखकाने घेतलेलं आहे. म्हणजे लेखकाचा तो एक फार महत्त्वाचा अँगल आहे बघा, की त्यांनी तसं वागलेलं नाही का, त्यांनी तसं केलेलं नाही आहे. सो तो कन्सर्न तिच्यामध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे आचार्य अत्रेंची नाटकं हा मराठी रंगभूमीच्या विनोदी साहित्याच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा आहे. आता जर आपण इकडं आलो बघा तर इथं जे आहे तुम्हाला एकाच पुस्तकावर 2 प्रश्न रिपीट झाले, 2 म्हणजे अपेक्षित नाही आहे. खाली 9 प्रश्न आहेत बघा, आणि पुस्तकं किती आहेत आपल्याला 10 गद्य जे आहेत ते, म्हणजे प्रत्येक पुस्तकावर एक प्रश्न जर बनला तरी पण वेगवेगळा बनतो, तरी पण तुम्हाला एका याच्यावर 2 दिलेले आहेत. आचार्य अत्रेंची नाटके मराठी रंगभूमीच्या विनोदी साहित्याच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा आहे. आता कसं असतं ना की हा पेपर 1 मध्ये गेला पाहिजे खरं तर प्रश्न टेक्निकली. आचार्य अत्रेंची नाटकं हे मराठी रंगभूमीवरचा टप्पा, तर हा पेपर 1 मध्ये गेला पाहिजे हा प्रश्न. कारण इथं पेपर 2 मध्ये अभ्यासाला काय आहे, साष्टांग नमस्कार, तुम्ही त्याच्याबद्दल बोला, किंवा आचार्य अत्रेंच्या साष्टांग नमस्कार हा मराठी साहित्यातला टप्पा एक महत्त्वाचा आहे असं जर तुम्ही विचारलं तर ॲक्सेप्टेबल आहे. ओके, म्हणजे टेक्निकली हा प्रश्न कुठं गेला पाहिजे, पेपर 1 मध्ये. मग त्यांची इतर नाटकं कुठली आहेत, काय आहेत, तर तो प्रश्न तिकडे जाणं अपेक्षित आहे बघा, कारण पेपर 1 मध्ये हा मुद्दा आहे. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जन हे बढतू जेथे कादंबरीमध्ये शरदचंद्र मुक्तिबोध यांनी केलेल्या विविध प्रसंगांचं चित्रण कसं प्रभावी ठरतं. सो वेगवेगळे प्रसंग कादंबरीमधले, म्हणजे काय एक प्रकारे त्या कादंबरीचा क्रक्स तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे विश्वात जो आहे त्याचा भाऊ मधुकर जो आहे त्याचं मुंबईमधलं वास्तव जे आहे, विश्वातचं इकडचं वास्तव, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप खूप मॅटर करतात. ओके, जाती प्रथेला सुरुंग लावणाऱ्या बाबूराव बागुल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथेतील वास्तवतेची दाहकता स्पष्ट करा. जेव्हा मी जात चोरली होती ही जी कथा आहे बघा, हिच्यामधलं दाहक काय आहे बघा, की मग जाती व्यवस्था जी आहे ती किती दाहक आहे, मग लोक कसं ट्रीट करतात. मग एकीकडे भारताचं संविधान आलेलं आहे, ते म्हणतं की थांब तुला मी इंडियाची कॉन्स्टिट्यूशन सांगतो, मग इंडियाची कॉन्स्टिट्यूशन तुला सांगतो. तर मग हे जे आहे की जेव्हा मी जात चोरली होती, जात चोरीचा जो आहे तो आरोप जे आहे बघा, आणि जोपर्यंत जात माहीत नाही आहे तोपर्यंत लोक तुमचं पांडित्य बघून तुम्हाला डोक्यावर घेतात, आणि जेव्हा तुमची जात येते तेव्हा तीच लोक तुम्हाला लाथांनी तुडवून काढतात बघा. मारो साले धेळ को.
मग हे जे शब्द वापरले जातात मग हे टिपिकल जातीसाठीच वापरायचे, किंवा ती जी दाहकता आहे ती इथून तुम्हाला येते की जाती प्रथेबेला बाबूराव बागुलांनी तो एक एक कप्पा जो आहे बघा तो ओपन केलेला आहे तिथं. मग तो महिलांच्या बाबतीमध्ये असेल, कारण पहिलीच कथा जी आहे ती काळोखाचे कैदी आहे हिच्यामध्ये. मग तिच्यामध्ये महिला असणं बानूचं, आणि त्यातल्या त्यात जे आहे ठेवलेली महिला, म्हणजे एकीकडं ब्राह्मण कन्या पण आहे आपल्याला, की तिथं पण जे आहे की हे संबंध दाखवलेले आहेत की विवाहेतर संबंध जे आहे, विवाहाशिवायचे संबंध, तिच्यातून जन्माला आलेली संतती. आणि तिथं जे आहे की चिंतोपंत देशमुखांची जी मुलं आहे ती मंजुळा आजीबरोबर एकदम मस्त राहतात. म्हणजे मंजुळा आई जी असते त्यांच्यासाठी तर ती त्यांचा कैवार पण घेते, चिंतोपंत रागवल्यानंतर त्यांना पदराशी घेते, म्हणजे ते रेफरन्सच आहेत. पण स्टील तिथं पण चिंतोपंत देशमुखांनी जे आहे यांना काही दिलेलं नाही आहे बघा. काही दिलं नाही म्हणजे काय, प्रॉपर्टीतला हिस्सा दिलेला हा नाही. आणि इकडं मात्र गणित वेगळं आहे. आपल्या बापाने ठेवलेली स्त्री जी आहे तिला आपण भोगली पाहिजे का तिला मारून टाकलं पाहिजे, असे द्विधा मनस्थितीतला देवराम जो आहे. आणि मग तिचा जो मुलगा आहे त्याची भावना जी आहे, मग अशा सगळ्या गोष्टी. आणि स्त्रीचं स्त्री असणं, त्यातल्या त्यात स्त्रीचं दलित असणं, म्हणजे असे ते वेगवेगळे जे पदर आहेत बाबूराव बागुलांच्या हिच्यामध्ये तुम्हाला, किंवा हिच्यामध्ये वंश भेद जो असतो बघा. मग त्यात निग्रोची स्टोरी आहे बघा, गुंड नावाची स्टोरी आहे. म्हणजे फक्त असं आपल्या हिच्यातलं जे आहे डिस्क्रिमिनेशन नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पण रेफरन्सेस घेऊन बाबूराव बागुल येतात बघा. तो त्यांचा हे आहे ओके डिस्क्रिमिनेशन. आता सेक्शन बी मधला हा 5वा प्रश्न कंपल्सरी आहे, रसास्वाद. जसं ते याचे रसास्वाद होते आपल्या गद्यातले, हे पद्यातले रसास्वाद 5-5. आता याचं वैशिष्ट्य असं आहे बघा की रसास्वाद आपल्याला लिहिताच येतो. एक वेळ काय होऊ शकतं एक्स्ट्रीम, आपल्याला संदर्भ आठवणार नाही, पण रसास्वाद तर आपण लिहूच शकतो बरोबर. मग संदर्भाचा 1-1.5 मार्क जरी गेला आपला तरी इथं मार्क्स येतात. म्हणजे याच्यातला असा कुठला प्रश्न राहत नाही की जो तुम्हाला लिहिता येत नाही. साहित्याच्या पेपरचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की इथं प्रत्येक प्रश्न आपण लिहूच शकतो. असं नाही आहे की कम्प्लिटली लिहिताच येणार नाही, असा कुठलाही प्रश्न पेपरमध्ये नसणार आहे. आता हे जे आहे बघा आपलं दमयंती स्वयंवर, टाकी उपनाहपते अधिमंत ठेवी, केली विजारवरी डौरही मौन सेवी, हस्ती करी वलय उंच अशा उपायी, भूपे हळूच धरीला कलहंस पायी. मग याच्यामध्ये जो आहे आपला नलराजा जो आहे तो जंगलात गेलेला आहे, आणि जंगलात गेलेला असताना तिथं जे आहे त्याला कोण भेटतं, राजहंस जो आहे तो दिसतो त्याला की जलविहार करून झोपलेला राजहंस. आणि मग तो त्याच्यापर्यंत कसा जातो त्याचं वर्णन हे जे आहे बघा की टाकी उपनाह पदे अतिमंद ठेवी, हळुवारपणे जो आहे तो पावलं टाकत त्याच्या जवळ जातो. केली विजारवरी डौरही मौनसेवी, विजार जी आहे त्यांनी त्याची विजार वर केलेली आहे, हळूहळू तो तिथं जातो. हस्ती करी वलय उंच अशा उपायी, भूपे हळूच धरीला कलहंस पायी, त्यांनी हळुवारपणे त्या कलहंसाला पायी पकडलं. आणि मग नंतर तो, आता जर तुम्ही बघितलं कोंबडी वगैरे पकडली का तुम्ही कधी, हां ती काय करते पकडल्यावर फडफड करते, तसा राजहंस पण करतो हा ना. ते एकच वर्गातला कार्यक्रम आहे तो सगळा, तसा तो पण फडफड करतो, त्याचं वर्णन पुढे येतं. सो आता तुम्हाला एवढं क्लिअर आहे की हे कुठून आलं, ही भाषा कशातली आहे, एकाच पुस्तकाला अशी भाषा आहे. म्हणजे काय झालं ना की ह्या अलीकडच्या काळामध्ये यांनी ज्या पद्धतीचे रसास्वाद विचारले तर तिच्यामध्ये संदर्भांसाठी खूप मोठा संघर्ष नाही आहे आपल्याला ओके. सो हे तुम्हाला जे आहे की हे एक एक गोष्ट जी आहे बघा, ब्रह्मांडाची सदा फुली अक्षयतेमध्ये फुलली, फुले तिची बघता नैनी वेड भरुनी अंतकरणी. मग आता जे आहे किंवा अंधकाराचा काळा हत्ती पृथ्वी पुढे झुलतो आहे, पायाखाली काय दडे नरबलीचे प्रेत पडे, तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे विंदा ओके. सो दात व्यवस्थेचे प्रतीक. मग आपण एक एक गोष्ट शिकणार आहे बघा, म्हणजे ह्या कविता. बरं एक दुसरा प्रश्न मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी नेहमी विचारला आहे की मग कवितेच्या पुस्तकात भरपूर कविता आहे, मग सगळ्या करू का, काही गरज नाही. त्यातल्या ज्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच आपल्याला करायच्या आहेत बघा. जसं आपले बालकवी म्हटल्यानंतर औदुंबर हे आहे, औदुंबरवर PhD आलं लोकांच्या मराठी साहित्य, अशा गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतात. अदरवाईज फुलराणीमध्ये भरपूर कविता आहेत बघा, मग तेवढ्या काही गरज नाही आपल्याला ओके. आणि दोस्तो हो मी पाहतो आहे एक शुद्ध नवागतीचे टोक धरून लिहितो आहे, शब्द आठवा, हे पुतळे स्थितिस्थापक, हा आहे मनासारखा नवा जाहीरनामा म्हणून, नवा जाहीरनामा म्हणून. आहे का तुम्हाला जाहीरनामा अभ्यासाला है ना. सो तुम्हाला या हिच्यामध्ये मग सुर्वेंनी हे जे आहे जाहीरनामा म्हणजे काय, प्रत्येक पक्ष जाहीरनामा घेऊन येतो बघा. प्रत्येक जो पक्ष असतो तो काय करतो, जाहीरनामा घेऊन येतो की बाबा हा जाहीरनामा आणि आम्ही असं असं करू. तसा हा जाहीरनामा आहे नवीन जगासाठी. आजपर्यंत जे काही घडलं
ते बाजूला ठेवा. इथून पुढे त्यांनी सूर्यकुल नावाची एक संकल्पना तिथं ठेवलेली. जसं आपण सार्वजनिक सत्यधर्म हा रेफरन्स घेऊन येतो, सायमल्टेनियसली सूर्यकुल नावाची एक कन्सेप्ट आहे जी आपल्याला सुर्वेंनी दिलेली आहे. सो त्या पद्धतीने ते वर्क होत जातं. सो तो मुद्दा एक लक्षात ठेवा. मग ह्या पद्धतीने तुम्हाला जे आहे या ओळी आहेत बघा, हा हृदय कापणीचा हंगाम जो आहे, नामदेव ढसाळ जे आहेत बघा. सो सप्तमीच्या अगोदरची ही ऑक्टोबरची हीट, मौशार लुसलुशीत काळोखात अश्रूंचं चकाकणं, नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा, मी ठोकून बसलोय मान त्यावर, चल मेरे घोडे टिक टिक टिक, मला हे सारंच ढकलायला हवं पुढच्या. मग आता हे जे शब्द आहेत बघा, टिक टिक टिक, हे काय आहे? नाद हिच्यातून येतो बघा. मग रसास्वादामध्ये आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ओके. हृदय कापणीचा हंगाम जो आहे बघा, म्हणजे काय होतं? हृदय कापणी म्हणजे काय? इस दिल के तुकडे हजार हुए, है ना, ठुकरा के मेरा प्यार, है ना. म्हणजे काय ना, हृदयाला फाट्यावर मारणे. मग जो समस्त दलित समुदाय आहे त्याच्या मनाचा, त्याच्या हृदयाचा विचार तुम्ही करता का? काय संबंध? मौशार लुसलुशीत काळोखात अश्रूंचं चकाकणं, नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा, मी ठोकून बसलोय मान त्यावर, चल मेरे घोडे टिक टिक टिक, मला हे सारंच ढकलायला हवं पुढं. नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा. कुठल्याही आसाभोवती जे फिरतं ते कसं फिरतं? ते कोल्ड प्रेस ऑइल बघितलं असेल ना तुम्ही, बैल असतो बघा, तो फिरत असतो तिथं बाजूला, है ना. तिथल्या तिथं ती गोल गोल, सुटका नाही आहे तिच्यातून. हे चक्र कसं आहे नियतीचं? नियतीच्या चक्रातून सुटका नाही. नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा. बरं, यांच्या कविता संग्रहांची नावं पण भारी आहेत. मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे. मग घोडा हे प्रतीक जे आहे, जसं आपण ग्रेस बघू, ग्रेसमध्ये पांढरे हत्ती वगैरे आहेत बघा. पांढरा हत्ती बघितला का तुम्ही? असतो का पांढरा हत्ती? नाही असतो का? ते छोटे छोटे पुस्तकं यायचे ना बसमध्ये, जनरल नॉलेज, 10 रुपये, त्याच्यात लिहिलेलं राहायचं की पांढरा हत्ती कुठल्या देशामध्ये दिसतो, कुठं सापडतो पांढरा हत्ती? नाही. ओके, शोधावर पांढरा हत्ती असतो का? आता बघा प्रश्न कसे आहेत कवितांवरचे. शाहिरांच्या लावण्या वाचू लागलो म्हणजे पेशवे काळाच्या अखेर आढळणाऱ्या रंगेलपणाचे, सुखविलासी वृत्तीचे, बेफिकीरपणाचे दर्शन आपल्याला अधिक होते. विधानाचं ऐतिहासिक आणि वाङ्मयी साधर्म्य वैधर्म्य नव्हता. मग आता शाहिरांच्या ज्या लावण्या आहेत बघा, तर त्या लावण्यांमधून बऱ्याच गोष्टी आहेत, बरोबर. असं नाही की तिच्यामध्ये सगळं हेच आहे. हे सोडून दैनंदिन जीवन पण आहे तिच्यामध्ये. दैनंदिन जीवन तिच्यामध्ये जे आहे की सासू सुनेचं भांडण आहे बघा, सवतींबद्दलचे, म्हणजे जे आपल्याला आजूबाजूला दिसतंय दैनंदिन आयुष्य, ते पण रिफ्लेक्ट झालेलं आहे. मग ते पण आस्पेक्ट तुम्ही लिहिले पाहिजे. कधी काय होतं ना, आपण हे घेऊन चाललो, हां, मग सगळं रंगेल होतं, सगळं सुखविलासीन, सगळं बेफिकीर होतं. याच्या पलीकडे पण बरंचसं वास्तव तिच्यामध्ये आहे, ते पण लिहिलं गेलं पाहिजे की हां, याचे पण उदाहरणं आपण बघू, है ना. लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ महिन्याचं. त्याच्या पलीकडं काय आहे? त्याच्या पलीकडं बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग त्या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजेत. ओके. जे स्टेटमेंट ही लोक देतील हे स्टेटमेंट बरोबरच असेल असं नाही. ओके. बालकवींना सृष्टीचा गायक हे अभिधान कसं समर्पक ठरतं? कवितेच्या ओळींच्या संदर्भाने लिहा. बालकवी जे आहे बघा, निसर्ग, सृष्टी, है ना, सृष्टीचा गायक म्हणजे ओव्हरऑल जे आहे, है ना, अवघी सृष्टी कवी जे आहे बघा. सो निसर्ग जो आहे, आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तिच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मग ते त्यांचे वैशिष्ट्य तुम्हाला तिथं लिहायचे आहे. दमयंती स्वयंवर काव्यातील अलंकार योजनेची विविधता स्पष्ट करा. आता दमयंती स्वयंवर म्हटलं ना की नंबर ऑफ पुस्तकांवर बाहेरच जे आहे राजहंस उडतोय, त्याच्यात तोंडात एक पट्टी आहे, तिच्यावरच लिहिलेलं आहे त्यांनी श्लेष अलंकार. औषध न लगे मजला आणि खाली जे आहे न लगे बघा, औषध न लगे मजला म्हणजे माझ्यासाठीचं औषध काय आहे? नल हे माझ्यासाठीचं औषध आहे. आणि दुसरं काय आहे? न लगे, मला औषधाची गरज नाही. औषध न लगे मजला हा श्लेष अलंकार आहे. दमयंती स्वयंवर हे श्लेषासाठी फेमस आहे बघा. आणि रघुनाथ पंडित आणि मग त्याचा वेगवेगळ्या गोष्टी तिच्यात आहे, पण हा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे त्याच्यातला. विशाखा या काव्यसंग्रहाच्या आधारे कुसुमाग्रजांच्या प्रतिभा सामर्थ्याचं महत्त्व विशद करा.
कुष्माग्रजांची प्रतिभा जी आहे बघा. आता विशाखा, मग हा जनरल प्रश्न आहे. विशाखामध्ये भरपूर काही आहे बघा. शोषितांचं काय काय प्रश्न आहेत, स्त्री जीवन कसं आहे, ओके, प्रेम कविता कशा आहेत तिच्यामधल्या, वगैरे वगैरे, नंबर ऑफ गोष्टी. हा जनरलाइज अख्खं जे आहे. या सत्तेत जीव रमत नाही या काव्यसंग्रहात नामदेव ढसाळ यांच्या काव्य अनुभवाचा विकास सामाजिकतेकडून आध्यात्मिकच्या दिशेने झालेला आहे का, याविषयी साधक बाधक चर्चा करा. मग आता याच्यामध्ये जे आहे हे जे रेफरन्सेस आहेत बघा ना, नियतीच्या आसाभोवती फिरणारा घोडा, नियती वगैरे जे आहे, अध्यात्माकडे जात आहे का हे, ओके. मग असे बरेचसे संदर्भ पण तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतील. पण तुम्हाला जे आहे की ते सामाजिक वास्तव घेऊन तिथं येतं. काही तुम्हाला रेफरन्सेस हे पण सापडतील. मग ते विश्लेषण जे आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे की मृदगंध या कविता संग्रहातून विंदा करंदीकर यांच्या समाज निरीक्षणातील विविधता कशी प्रत्ययास येते. सो समाजातलं निरीक्षण जे आहे, मग विंदा करंदीकरांनी बऱ्याच गोष्टी तिच्यात सांगितलेल्या आहेत बघा. मग तिच्यामध्ये कावेरी डोंगरे नावाची कविता आहे. व्यक्तींवर जे आहे लिखाण आहे बघा. म्हणजे कावेरी डोंगरे जी आहे की तिचा प्रियकर तिला सोडून देतो हा ना, आणि तो कारण देतो की मंगळ आहे पत्रिकेमध्ये. त्याच्यानंतर जे आहे धोंड्या नावी तिथं आहे की धोंड्या नाव्याचं आयुष्य कसं आहे. तिच्यामध्ये केशवपन जे आहे विधवांच्या बाबतीमध्ये की धोंड्या नावी खोपट्याच्या बाजूला जाऊन काहीतरी करतो आहे हा ना. गांधीजी जे आहेत ते ज्यावेळेस गेलेत त्यावेळेसची स्थिती काय होती, कोकणातली स्थिती त्यावेळेस काय होती. आणि याच्यामध्ये जे आहे की एक पूर्ण आवर्तन आहे तिच्यात. तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते विंदा करंदीकरचे आहेत बघा. आपलं पण तेच चालू आहे. सकाळी उठले लायब्ररी, लेक्चर, मेस, लायब्ररी, रात्री मेस, नाही तर मग संध्याकाळी जे आहे ते गरम दूध प्यायला गर्दी करतात पोरं. रुटीन आहे लाईफ जे आहे ते. कोणाचं पण तुम्ही ऑब्झर्व करा, आपलं स्वतःचं ऑब्झर्व करा. तेच ते चालू आहे बघा. मग ह्या तेमध्ये जे आहे ना की खानावळी पण बदलून बघितल्या, जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकूपासून ताजमहालापर्यंत सगळं तेच आहे बघा. सो म्हणून ते असतं की कुठल्याही मेसवर तुम्हाला काही चव लागत नाही, कारण तुमची जीभ प्रॉब्लेमॅटिक आहे, मेस प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, ओके. सो मूळ जे आहे. आणि मग सगळ्यात शेवटी जे आहे की कसा मी कळेना मी तर बाबा पछाळलेला. कविताची सुरुवात जी आहे बघा, कसा मी कळेना, शेवटी जे आहे मी तर बाबा पछाळलेला. ती विंदा करंदीकरांचं मृतगंध काय आहे, एक पूर्ण आवर्तन आहे की मला कळलं आहे आता मी कोण आहे ते, ओके. संध्याकाळच्या कविता काव्यसंग्रहात ग्रेस यांनी विविध वृत्तांचा आणि मुक्त छंदांचा वापर करून रचना कौशल्यावरचं प्रभुत्व प्रदर्शित केलं आहे. म्हणजे काय आला आता याच्यात मुद्दा परत रचना. जसं कादंबरीच्या बाबतीत आपण बघितलं की ब्राह्मण कन्येची रचना कशी आहे, तर मग यांची रचना वैशिष्ट्य. नामदेवांच्या काव्य जाणीवेतील भावनिष्ठेचं सोदाहरण विवेचन करा. संत नामदेवची भावकविता जी आहे बघा. जाहीरनामा या काव्यसंग्रहाच्या आधारे नारायण सुर्वे यांनी नाट्यगीत या काव्य प्रकाराला नवे परिणाम कसे दिले त्याची चर्चा करा. सो आता जे आहे की नाट्यगीत जे आहे, जाहीरनामा हा काव्यसंग्रह जो आहे तो गद्यात्मक आहे बघा. काही गझल सदृश्य तिच्यामध्ये आहे, तर ते आपण बघू. सो बेसिकली जे आहे असे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत बघा. इथं 20 जे आहे तो पेपर बघूया. 2020चा पेपर जो आहे बघा, ओके. मराठी साहित्य 19 मधले प्रश्न आपण बघितलेले आहेत, ओके. 20 मधले प्रश्न की कसे आहेत समजा 2020. आता इथं जे आहे तुम्हाला अगेन तेच आहे बघा, 150 शब्द आणि तिच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगा, ओके. सो यावरून एकंदर सर्व धर्मासह त्यांनी अनुयायी लोकांनी नमून सार्वजनिक सत्यास साष्टांग प्रणिपात करावा है ना. महात्मा फुले आहेत बघा है ना. त्याच्यानंतर अगेन आता बघा ह्या पुस्तकावर रुटीनच आहे तुम्हाला. स्मृतीस्थळ, एक वेळ बोरी करा भानुभटा भटोबासाचे दर्शन झाले, ओके. त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबाचं ते भवितव्य ठरलं आहे ते ओळखण्याचं तुम्ही गर्वाने नाकारित आहात. ब्राह्मण कन्या जे आहे बघा, म्हणजे ब्राह्मण कन्या जी कादंबरी आहे या कादंबरीमध्ये मंजुळेचं पत्र आहे बघा. मंजुळा आजी जी आहे ती पत्र लिहिते आणि ती पत्र लिहून समजून सांगते की आपण आपलं भवितव्य स्वीकारलं पाहिजे. ते वास्तव समजून घ्या, स्वीकारा. ते तुम्ही स्वीकारत नाही आहे. आणि तेच जे आहे की नंतर कालिंदीला पण कळतं की नाही हे आता असंच आहे, हे बदलणार नाही. ब्राह्मण समाज कधीही आपल्याला स्वीकारणार नाही. मग ते कादंबरीचं नावच ते आहे ना ब्राह्मण कन्या, ओके. जे घडू शकत नाही कधी. तुमच्या कुटुंबाचं जे भवितव्य ठरलं आहे ते ओळखण्याचं तुम्ही गर्वाने नाकारित आहात आणि जितके दिवस ते तुम्ही नाकाराल तितके दिवस तुम्हाला स्थैर्य उत्पन्न होणार नाही. हे आपल्या याच्यात पण अप्लाय होतं बघा स्पर्धा परीक्षेमध्ये. जोपर्यंत तुम्ही वास्तव समजून घेत नाही, तुम्ही जेवढं नाकारता तेवढं ते प्रॉब्लेमॅटिक ठरतं. अपयश येण्याची कारणं जी आहे बघा ती समजून घेणं की हां माझं कुठं चुकतं आहे, किंवा ते ॲक्सेप्ट करणं जे आहे की हां ह्या गोष्टी चुकत आहेत, मग याच्यावर आपण काम करू शकतो. पण एखाद्याने जर त्याच्यावर कामच नाही केलं
की जर माझं सगळंच बरोबर आहे देन इट इज प्रॉब्लेमॅटिक. ओके, म्हणून सॉक्रेटिसनी म्हटलं इथिक्समध्ये, काय म्हटलं सॉक्रेटिसनी, त्याच्या पहिलेचं जे होतं है ना, आय नो नथिंग, है ना, म्हणजे तोच खरा बुद्धिवान आहे जो हे मान्य करतो की मला काही एक माहीत नाही. दॅट्स इट, संपला विषय. ओके, नेवर माइंड, झालं ते गेलं. तू या प्रकारचा निघालास तरी तू तुझं ठीकच चाललंय की आईबापांना क्षमा करायला शिक, अधूनमधून म्हातारपणी येणार नाही तुझ्याकडे कटकट करायला, याचे थोडे मार्क दे. गौरी देशपांडे आहे. ओके, गौरी देशपांडे. गणेश जो आहे, आता याच्यात कसं आहे, हा एक संघर्ष आहे बघा, 2 पिढ्यांमधला संघर्ष, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष, तो एक वेगळा विषय, वेगवेगळ्या कन्सर्न आहेत तिथं. मग आता याच्यामध्ये जे आहे की इंग्रजी भाषा फार अशी सहजतेने वापरलेली आहे बघा. ओके, कारण वेगवेगळ्या देशांमधला रेफरन्स आहे इथं, आंतरराष्ट्रीय रेफरन्स आहे. ओके, थोडे मार्क जे आहे बघा, है ना, झालं ते गेलं. तू या प्रकारचा निघालास तरी तुझं ठीकच चाललंय की आईबापांना क्षमा करायला शिक अधूनमधून. बऱ्याचदा जे आहे की तो एक संघर्ष जो असतो 2 पिढ्यांमधला संघर्ष, तो 2 पिढ्यांमधला संघर्ष आपण बघतो बघा, की आईबापाला जे आहे की नाही तुम्ही हे करायला पाहिजे होतं, तुम्ही हे केलं नाही, तुम्ही इथं चुकलात वगैरे वगैरे जे आहे. मग ठीक आहे की हां, आईबापाच्या बाबतीमध्ये तर बाबा आम्हाला थोडंसं माफ करा, है ना, आणि हे शिका. तो गणेश आणि जे आहे तर त्याच्यामध्ये राधा, नंतर ते कम्युनिकेशन. आमचे शत्रू बाहेर कोणीच नसतात, आमच्या प्रिय व्यक्ती ह्याच आम्हाला शत्रुवत वाटतात, त्यांच्यावर चवताळणं, क्रूर वागबानांनी त्यांना घायाळ करणं हेच आमचे पराक्रम, आणि गळणाऱ्या रक्ताकडे पाहून पश्चातापाने तडफडणं, जळत राहणं हीच आमची दिनचर्या, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. सो विश्वास जो आहे बघा, त्याला काय वाटतंय की त्यांचं काय तिथं जे आहे की जेव्हा विश्वासला बोलवलं जातं घरी, विश्वास येतो, त्याची आई आणि त्याची बहीण जी आहे ते विचित्र वागत असतात, त्याला असं वाटतं हे असे का वागतायत, किती निराश आणि भकास आहे माझं घर. आणि मग नंतर त्याला कळतं की यांनी 3-4 दिवस झाले काही खाल्लेलंच नाही, घरात खायलाच काही नाही आहे, भांडी विकून झालेली आहे, सगळं जे आहे आपलं स्वयंपाकघर जे आहे ते मोकळं झालेलं आहे. मीठसुद्धा नसतं बघा, त्या मिठाच्या वाडग्यातून खरडून थोडंसं मीठ काढलं जातं, म्हणजे ही परिस्थिती तिथली असते. मग मूळ जो आहे तो संघर्ष जो आहे आपल्या आपल्यातला संघर्ष, बाहेरचा संबंधच येत नाही, कारण आमचं आम्हालाच क्लिअर होईना इथं. आणि या 3 कादंबऱ्या आहेत ज्याच्यामध्ये बिशू जो आहे त्याचा ओव्हरऑल जो आहे जाणीवेचा विकास होत जातो. ओके, सो रुटीन आहेत बघा, म्हणजे रसास्वादाला तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे. आता तिकडं जे आहेत 20मध्ये त्यांनी पात्रांची नावं टाकली ना बघा, इथं ती 19मध्ये टाकली होती, कोणीतरी सांगितलं असेल, आज करत नको जाऊ. व्हिडिओ पण बघतात आणि ते है ना, सिम्पल आहे. जसा आपण त्यांचा अभ्यास करतो ना तसा ते आपला अभ्यास करतात. UPSCने का ते बरं खाली तुमचे ऑप्शन्स चेंज करून टाकले, कारण सगळं जग सांगत होतं ना रिजेक्शन मेथड, 3 काढा मग हे 3 उडले, हे आलं उत्तर, है ना. समोरच्याची जर तुम्ही इतकी बिनपाण्याने करायला लागल्यानंतर समोरचं काय करतं, ठीक आहे आता करा बरं रिजेक्शन मेथड. म्हणून हे लक्षात ठेवायचं, ह्या गोष्टी होत राहतात इथं. तिच्यामुळे एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जसा समोरच्याचा अभ्यास करता समोरचा तुमचा अभ्यास करतो आहे तेवढं लक्षात ठेवायचं. स्मृतीस्थळाचं सामाजिक आणि वाङ्मयीन इतिहासाच्या दृष्टीने महत्त्व काय बघा. ओके, तर तिच्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक सगळी स्थिती आहे समाजाची त्यावेळेची, आणि ओव्हरऑल वाङ्मयीन जे आहे शेतकऱ्याच्या अवनत स्थितीचं चित्र रेखाटून त्यांच्या स्थितीची मूलगामी मीमांसा महात्मा फुलेंनी कशा तऱ्हेने केलेली आहे. शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये की शेतकऱ्याचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, पुस्तकाचं नावच आहे शेतकऱ्याचा आसूड, जो शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आणि त्यांच्यावर उपाय काय सुचवलेले आहेत हे फिक्स प्रश्न आहेत त्याच्यातले. ओके, कथानकाच्या आधारे आणि पात्रचित्रणाच्या आधारे डॉक्टर केतकर यांनी समाज प्रबोधनाचं कार्य यशस्वीपणे केलेलं आहे. पात्रचित्रण, ओके, कुठलीही कादंबरी कुठलंही नाटक तिच्यातले जे पात्र असतात ना ते पण मॅटर करतात बघा, की कुठले पात्र घेतलेत, का बरं हेच पात्र घेतलेत, ह्या पात्रांचं महत्त्व काय आहे. हा रेफरन्स फार मॅटर करतो बघा, कारण कसं असतं ना की एखादं पात्र ते का रंगवलं आहे, त्याचं नाव काय ठेवलेलं आहे. आता बघा तिच्यात शांतावर आपण बऱ्याचदा बोललो की शांत, नावच देऊन टाकलं शांत, बोलायचंच नाही, दॅट संपला विषय. सत्यव्रत, सत्याचा व्रत घेतलेला कालंदीचा भाऊ जो आहे बघा, कुठलं कुठलं पात्र आहे, त्या पात्राचं काय नाव आहे, त्याचा ओव्हरऑल ऑरा काय आहे तिच्यातला, तो लक्षात येतो आपल्याला. आता बघा तुम्ही साष्टांग नमस्कारमध्ये राव बहादूर शेषाद्रींचा बंगला, राव बहादूर म्हणजे हेड ऑफ फॅमिली, नाव कसं दिलेलं आहे बघा. याच्यात जर आपण असं है ना रुटीन नाव घेतलं असतं
आला असता का फील तुम्हाला? नाही आला असता. मूव्हीजमध्ये बघा नावं कशी दिली जातात. राज, है ना? किती राज असतात आपल्या आजूबाजूला? आपल्या आजूबाजूला कोण असतं? सुनील, कपिल, रमेश, सुशील, है ना? आमचं तर एक मास्तर आहे, कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं की ते रमेशच म्हणायचं. मला असं वाटायचं की मास्तरला अख्ख्या पुण्यातल्या हॉटेलमधले सगळे वेटर माहिती आहेत, है ना? म्हटलं कसला अभ्यास आहे ते. मला अर्थच नसतं रे, कॉमन नाव आहे, कुणीतरी असतंच रमेश नावाचं विचारलं. कसलं लॉजिक होतं आमच्या मास्तरजवळ. आणि एकदम एवढ्या मोठ्या नावाच द्यायचं की यार कोणतरी येणारच तिथं. म्हणजे सुरुवातीला समजून घ्यायला मला वेळ लागला, है ना? सो बेसिकली ते पात्र आणि समाज प्रबोधन. मग समाज प्रबोधन त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे पेच निर्माण होतात असे, हे पेच कसे झाले पाहिजे. मग त्यांनी सांगितलेलं आहे की मराठा जात जी आहे ते तुम्हाला आत घेईल बाबा, उघड्या तोंडाची जी आहे की ती उदारमतवादी, ते तुम्हाला ॲक्सेप्ट करतील. जाती व्यवस्था, विवाह व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, याच्यातले जे संघर्ष आहेत ते संघर्ष समजून सांगितलेलं आहे. म्हणजे मराठी साहित्य असं आहे ना, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला संत तुकाराम देऊन टाकतात बघा. तिथून डील नाही झालं तर हे बाकीचे लोक आहेत थोडीफार, ओके, कारण ते सहजासहजी डील होत नाही, पण तरी तुम्हाला इथून मिळतं. प्रके यात्रे यांनी मराठी नाटकाला कोणत्या बाबतीत नवीन वळण लावलं? प्रके यात्रे यांनी मराठी नाटकाला पहिले तर हे सांगितलं की कथानकाशिवाय नाटक असू शकतं, फक्त संवाद. लोक म्हटले असं कसं, हे वर्कच होणार नाही, याच्यात काय फक्त संवाद आहे, संवादांच्या आधारे, स्टोरीज नाही याला काही. साऊथ इंडियन मूव्हीज बघा, तिथं 2 स्टोरीज असतात बघा. साऊथ इंडियन मूव्हीजमध्ये काय असतं ना, एक स्टोरी चालते, काहीतरी धमाका होतो आणि लगे फ्लॅशबॅकमध्ये दुसरी स्टोरी असते की हा हिरो कुठून आला, याची काय हिस्ट्री आहे. मग ती एक स्टोरी. बरसों पहिले यहाँ एक गाव था जो दफन हो गया, दफन कर दिया गया. म्हणजे काय ना, तिथं 2-2 स्टोऱ्या चालवता येते, फ्लॅशबॅक मेकॅनिझम जे असतं. इथं काय आहे, स्टोरीज नाही आहे. विदाऊट स्टोरी असं वर्क होऊ शकतं का? झालं आहे की विदाऊट स्टोरी वर्क झाला आहे. साष्टांग नमस्कार जे आहे ना, आपण जेव्हा इथं शिकतो तेव्हा आपण खळखळून असतात आपण सगळे जे आहेत. तर जेव्हा ते सादरीकरण होतं ते कुठल्या लेवलला जात असेल तुम्ही विचार करा. सो तो कन्सर्न असतो. बाबूराव बागुलांची कथा समाजाची दुःखे नष्ट करण्याच्या, आता नष्ट, ओके, नष्ट, ओके, करण्याच्या तळमळीतून विद्रोही झाली आहे या विधानावर सादर करा, ना. विद्रोह नावाची कथा पण आहे त्याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल दलित जाणीव जी आहे ना, वेदना, आत्मभान, नकार, विद्रोह, आपण आधीच्या याच्यात शिकलो आहे. मग तिच्यामध्ये जे आहे की समाजाची दुःख नष्ट जर करायची असतील तर त्या तळमळीतून जे आहे, कारण जेव्हा मी जात चोरली आहे, मग तिच्यामध्ये जे आहे काशीराम येतो बघा, तो वाचवतो लेखकाला जे आहे. म्हणजे मूळ त्या विद्रोहाच्या टोकापर्यंत जावं लागतंय का तुम्हाला, तर गोष्टी होतील का? म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या लेवलपर्यंत, म्हणजे पहिलं जे आहे काळोखाचे कैदी, एंड काय आहे, कारण तिच्यामध्ये दौलत जो आहे तो गुप्ती घेऊन येतो आणि देवरामच्या पोटातून आरपार, एंड जो आहे तो. मग हा विद्रोह जो आहे तो मॅटर करतो बघा. सार्वत्रिक स्वरूपाच्या मानवी भावभावनांचं प्रत्येकारी चित्रण हे शिळान या कथासंग्रहाचे वेगळेपण आहे. मानवी भावभावना जे आहे, माणसाचे जे भाव आहेत, माणसाचे ज्या ओव्हरऑल फिलिंग्स आहेत, त्या तुम्हाला शिळांमध्ये कशा दिसतात. मग तिच्यात लेकुरवाळी आहे बघा, मग स्वतःच्या मुलांसाठी तळमळणारी आई, स्वतःच्या नवऱ्याचं जीव अडकलेला आहे, त्या नवऱ्याचा पण तिच्यात तेवढाच जीव आहे बघा. म्हणजे ते कुटुंब जे आहे त्याचा पाय टाकत नाही बाहेर, की आपल्या मुलांना खायला काही नाही आहे, बायको आजारी आहे, तिकडं गाडीचा भोंगा झालेला आहे, ते जावं लागेल आपल्याला, रोज रोज लेट गेलं तर मग मालक तो परेशान आहे तिथं. किंवा जे आहे की दिवाळी नावाची स्टोरी आहे, कथा आहे. भावा आणि बहिणीचं जे आहे ऋणानुबंध कसे आहेत, तो तिच्यामध्ये मुद्दा आहे की बहिणीला आस आहे की आपला भाऊ भाऊबीजेला आला पाहिजे, पण भाऊ काही येत नाही. दरवर्षीचं आहे ते की भावासाठी कपडे घ्यायचे, भावासाठी हे करा, मग भाऊ येतच नाही बहिणीकडे. वेगवेगळ्या लेवलला आहे बघा हे. मग तिच्यातलं बालपण आहे, त्या बालपणाचे प्रश्न आहे की बाबा नवऱ्याने बायकोला सोडलेलं आहे, पण तिच्यापासूनची जी मुलं आहेत 2, ती नवऱ्याकडंच आहेत. मग तिची जी ताटाटूट जी आहे बघा, त्या आईला जे वाटतं की आपला मुलगा भेटला पाहिजे, मुलगीला मी 2 वर्ष आले बघितलेलं नाही आहे, मग तो मुलगा जातो आईला भेटतो, मग तिच्यात आईची माया जी आहे, वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत तिच्यामध्ये. किंवा कड नावाची गोष्ट आहे बघा की जिच्यामध्ये काय आहे की एक महिला आहे की तिच्या नवऱ्याचं जे आहे तिच्याच घरात तिच्या जाऊबरोबर अफेअर आहे आणि ती स्वतः अनाथ होती आधी. मग तिला असं वाटायचं की नवरा, आपलं लग्न झालं की नवरा चांगला भेटला तर मग आपलं आयुष्य चांगलं होईल, पण ते तसं होत नाही.
नातेसंबंध जे आहेत, भावभावना ज्या आहेत, त्या कुठल्या टोकाला जातात, तिच्यामध्ये काय जे आहे, मग हिच्यामध्ये कुठं माया आहे, कुठं ताटाटूट आहे, या सगळ्या गोष्टींचं चित्रण तुम्हाला हिच्यामध्ये मिळतं. हिच्यामध्ये पण नावं तशी आहेत बघ, जसं रंगीचं उदाहरण थोड्या वेळापूर्वी दिलं की रंगी आहे, पण रंग नाही तिच्या आयुष्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे प्र. सोनकांबळे. ओके, प्र. सोनकांबळे यांनी सोसलेल्या व्यथावेदनांचं चित्रण आठवणींच्या पक्षीमधून प्रभावीपणे आलेलं आहे. बा त्यांनी कुठल्या कुठल्या व्यथावेदना सोसलेल्या आहेत. मग आता प्र. सोनकांबळेंची सगळ्यात पहिली व्यथा किंवा वेदना जी आहे ती आई वडील नाही आहेत बघा, अनाथ असणं जे आहे ना. पक्षी अनाथ असतो, तो धुक्यात रडतो है ना. सो मुळात जे आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये काय होत जातं आहे की ते बहिणीकडे जातात. मग बहिणीकडं राहणं म्हणजे शेवटी दुसऱ्याच्याच घरी राहिल्यासारखं आहे ते. बरं बहीण आत्याच्याच घरी दिलेली आहे, तरीसुद्धा आत्या सासू झालेली आहे. आता तिचा जो नवरा आहे तो काम करत नाही. बरं त्याचे दोघी जे दाजी आहेत ते त्याच्याकडूनच काम करून घेतात. त्याला सांगतात तू दुकान टाकून देईल, तुझं लग्न लागून देईल, चल मग. दुकान विकान तर टाकूनच देत नाही, शेतातल्या मिरच्या विकायला लावत आहे तिकडं. लोक पण सांगतात अरे त्याचं काय ऐकू नको, ते तुझं आयुष्य बरबाद करेल, शाळेला जा. शाळेत जायचं तर कपडे नाही आहेत तिथं, खायला नीट नाही आहे, तिच्यामुळे सदा रोगी जे आहे असं त्याचं आयुष्य आहे. दर 4 दिवसाला तो आजारी पडतो आहे. कौळ, पांथरी है ना, असले आजार त्याला होतात. त्याच्यानंतर जे आहे की लोक म्हणजे तो नेहमी मदतीला जातो कोणाच्या तरी. 2 गोष्टी असतात, नेचर पण तसं असतं, बहिणीने ते शिकवलं आहे किंवा तिथून थोडीफार का होईना आपल्याला मदत होईल असं पण ते आहे. पण स्टील काही लोक करतात मदत, काही लोक त्रास देतात, काम करून घेतात, पैसे देत नाही. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी जे आहे तो करतो बघा. आणि त्याचं ते अख्खं लाईफ जे आहे ते हिच्यामध्ये आहे. हे बेस्ट बुक आहे बघा. म्हणजे हिच्यातून तर एवढ्या गोष्टी आपण स्वतः शिकतो की आपण किती चांगल्या स्थितीत आहे आज, आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे, की लोकांनी काय काय फेस केलेलं आहे. आणि तेवढं सगळं करून मग जे आहे की प्राध्यापक होणं आणि त्या सगळ्या गोष्टी. सो बेस्ट बुक आहे. जन हे ओळखतो जेथे कादंबरी म्हणजे व्यक्ती आणि काळ यांचा परस्पर संबंधांचा वास्तववादी जे आहे वेद. आता हिच्यामध्ये जे आहे की व्यक्ती आणि काळ अशा 2 गोष्टी आहेत बघा. ओके, एक तर 3 कादंबऱ्या आहेत ह्या, आणि तिच्यामध्ये जे आहे की बिशू लहान असेपर्यंत ती जाणीव विकास होईपर्यंत असा तो कन्सर्न आहे. काळानुरूप गोष्टी कशा बदलतात, काळ जो आहे वास्तव जे असतं बघा. मग शेवटी गोष्टी ज्या आहेत की तो शिकवायला जातो, कामाला जातो. मग ते काळानुरूप चित्रण जे आहे ते हिच्यामध्ये आहे का. ओके, स्त्री पुरुष नात्यातलं सूक्ष्म आणि हळवे पदर हळुवारपणे उलगून दाखवण्यात गौरी देशपांडे यांचं कौशल्य अपूर्व आहे. मग महिला आणि पुरुष, स्त्री पुरुष यांचं जे नातं आहे त्या नात्यातले पदर जे आहे ते ओपन करणं जे आहे बघा, दॅट्स बेसिक जे आहे की ते गौरी देशपांडेंचा रेफरन्स याच्यामध्ये आहे. मग ते आपण बघणार आहे एक जे आहे की पहिल्याच हिच्यात कारावासातून पत्र, मग तिच्यामधली देवी, तिच्या आयुष्यात आलेले पुरुष जे आहे, त्याच्यानंतर जे आहे 2रा टप्पा आणि मग 3रा. आता हे महिलांच्या आयुष्यातले 3 महत्त्वाचे टप्पे आहेत तिच्यामध्ये. ओके, मध्य लटपटीत, कारावासातून पत्र आणि एक पान गळावया. ओके, आता इथं जे आहे अगेन दमयंती स्वयंवर जे आहे, मुली उपवर हे जाहली येला पाहिजे की वर योग्य पाहिजेला, अशा ऐकोनी वधूची या बोला स्वयंवराचा मग यत्ने नृपे केला. की मुलगी उपवर झालेली आहे, तिला योग्य वर बघितला पाहिजे. तुम्ही असं पण वाचलं तुम्हाला लक्षात येईल. ओके, ते शिकल्यानंतर गोष्टी होऊन जातात बघा. पोट भराया उभारला ना तमाशाचा धंदा, महाल मोकासे जरी वळसे करतील आपुला बंदा, सुई दोऱ्याला हयात असो द्या तोची इनाम मोकासा, निजकर्मी रतनर झाल्यावर काय उणा मग त्याचा पैसा. शायरी काव्य जे आहे बघा की पोट भरण्यासाठी तमाशात धंदा आम्ही करत नाही. महाल मोकासे जरी वळसे करतील आपुला बंदा, सुई दोऱ्याला हयात असो द्या तोची इनाम मोकासा. आता हे तुम्हाला इकडं पण बघायला मिळतं आपल्या स्मृतीस्थळामध्ये जे आहे. कवी नरेंद्र जे आहे त्यांनी रचलेला जो ग्रंथ आहे तो राजा मागतोय आणि तो म्हणतो की नाही, ना राजे हो आमच्या कवी कुळा बोलू लागेल. की बाबा हा ग्रंथ तू लिहिलेला आहे, या ग्रंथाला काय कर, माझं नाव दे, आणि याच्यात जेवढे सूत्र आहे तेवढ्याच्या प्रत्येकाच्या एक याची मोहर सोन्याची मी तुला देईल. तो म्हणतो आमच्या कवी कुळाला काय लागेल, बोलू लागेल की असं साहित्य विकून टाकलं बाबा पैशासाठी. ओके, सो ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजतो आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. कोण आहे ते, कुसुमाग्रज जे आहे बघा, मूर्तिभंजन. मूर्तिपूजा जी आहे एका विशिष्ट याच्यापर्यंत ओके आहे बघा. ते पलीकडं जे आहे तुम्ही जर त्याच्या मागेच जात असाल तर देन इट इज प्रॉब्लेमॅटिक. आणि ते त्यांनी फार क्लिअर करून दिलेलं आहे.
ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजतो आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. ओके, सो एकंदर जे आहे इथं जे आहे बघा, खेचरण जे आहे, नामदेवांची अभंगवाणी जे आहे बघा. सो मुळात एक तर गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तकं नजरेखालून घालाल तर त्यावेळेस तुम्हाला एक एक आस्पेक्ट याच्यातला क्लिअर होत जातो आणि ते वारंवार केलं तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. ओके, आता प्रश्न कसे आहेत बघा. नामदेवांची भक्ती जी आहे बघा, पहिला प्रश्न तिच्यावर आहे, भक्ती भावना भावकवितेतून कशी आली. सो मुळात तुम्ही जर बघितलं भावकविता हे वारंवार जे आहे हाच प्रश्न तुम्हाला दिसून येतो. दमयंती स्वयंवर आख्यान काव्यात रम्य स्थलवर्णने आणि मुग्ध शृंगार वर्णने याच्यामुळे सौंदर्य आलेलं आहे. सो ओव्हरऑल जे आहे की त्याचं वर्णन कसं केलेलं आहे बघा. आणि रघुनाथ पंडिताचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांनी ती स्टोरी आपण 2 मिनिटात सांगतो की हे असं होतं. ती एक गोष्ट जी आहे ते एक वर्णन त्यांनी खूप प्रॉपरली केलेलं आहे. शाहिरी कवितेने सामान्य व्यक्तींच्या लौकिक जीवनाचा प्रभावी आविष्कार कसा केला ते सोदाहरण पडलं. आपल्याला पैजण नावाचं बुक आहे बघा, की आपलं जे सामान्य व्यक्तींचं लौकिक जीवन होतं, म्हणजे तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की सौतींचा मत्सर असेल, शेंदाळ शिपायाची कथा आहे तिच्यामध्ये, म्हणजे अशा गोष्टी ज्या होत्या की डे टू डे लाईफ तिच्यामध्ये आलेलं आहे. सासू सुनेचं भांडण जे आहे बघा, हा ना, की आपण वेगळे राहू. आता आजकाल तर आलं की बाबा भांडणं करून वेगळं होण्यापेक्षा पहिलेच वेगळे राहतो. ओके, क्लिअर आहे लोक आता. मग ते काळात एकदम जॉईंट फॅमिली, मग नाही आपण वेगळं राहायचं, मग आपण येऊ करत ह्या असल्या गोष्टी ज्या आहेत बघा. निसर्गाकडे व त्यातील सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी बालकवींचा मराठी कवितेला प्रेमाचा आहेर आहे. ओके, सृष्टीचा कवी असं विचारलेलं होतं बघा तुम्हाला की ओव्हरऑल जे आहे बालकवी रुटीन आहे निसर्ग आणि सृष्टीकडे बघणं. सायंकाली गूढ भावार्थ मनस्थितीचे प्रकटीकरण कवी ग्रेस यांच्या ह्याच्यात. आता कवी ग्रेस यांचं जे आहे की ग्रेस जन्माला कधी येतो, तर ग्रेस जो आहे तो संध्याकाळी जन्माला येतो बघा. संध्याकाळ झाल्यानंतर ग्रेसचा जन्म होतो. हा तिच्यातला बेसिक आहे. दिवसा काहीच नाही आहेत ना. हलकेच जागमज आली दुःखाच्या त्या मंद सुराने जे आहे, है ना, सायंकाळ झाल्यानंतरच हे सगळं होणार आहे बघा. कवीचं ग्रेस होणं जे आहे ते कधी होतं, संध्याकाळी. ओके, ते एका मालिकेला हे पण होतं बघा, मज तुझी आठवण येते संध्याकाळी. माहीत आहे तुम्हाला, एक मालिका होती मराठी, तिचं जे शीर्षक गीत होते ग्रेसनेच लिहिलेलं आहे, लता मंगेशकरांनी गायलं होतं ते. सो कुसुमाग्रजांची प्रेम कविता. आता बघा, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं विशाखाचा जो जनरल प्रश्न होता तिच्यामध्ये प्रेम कविता आहेत, है ना, सामाजिक कणव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. इथं प्रेम कविता विचारलेली आहे. ओके, मर्ढेकरांनंतर नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला जिवंत आणि वास्तवाभिमुख बनवलं. जाहीरनामा या काव्यसंग्रहाच्या आधारे विशद करा. आता बघा, बासी मर्ढेकरांचा उल्लेख आधीच्या लेक्चर्समध्ये पण येऊन गेलेला आहे बघा. सो नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला जिवंत आणि वास्तवाभिमुख जे आहे, मग तिच्यामध्ये जे काही आहे बघा, आज जे आहे ना, म्हणजे काल आहे ना, काल सकाळी एका इराणी कॅफेमध्ये मी बसलो होतो आणि मग तिथं आमची चर्चा होती की हे जे मराठी साहित्य जन्माला आलं ना, लोक CCD करतात बघा. हे आताची जी जनरेशन आहे, है ना, CCDत जाऊन बसतात लोक जे आहे. 200-150 रुपयाची कॉफी चहा वगैरे मिळते तिकडं. ओके, मी एकदाच गेलो होतो, बिल दुसऱ्याने भरलं होतं, त्याच्यामुळे मला एक्झॅक्ट रेट माहीत नाही. सो त्यांनी मला सांगितलं होतं की इथं आपण किती वेळ बसू शकतो. हां, आपल्याकडं तर असं पण वेळ नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या काही कामाचं नाही ते. पण अशी काही लोक आहेत समाजातली की ज्यांना वेळ घालवायचा तर CCDत जाऊन बसा. पण या CCDच्या आधी पण जे आहे ना, हे सगळे जे इराणी कॅफे आहेत बघा, याच्यामध्ये जे आहे की तुम्ही बसू शकता, म्हणजे ते असं काही तुम्हाला उठवत नाहीत. यांचा इतिहास आहे तो. हे मराठी साहित्यातलं कितीतरी साहित्य जे अशा ठिकाणी जन्माला आलेलं आहे. तिथंच कागद पेन घेऊन तिथंच लिहिलं, तिथून ते जे आहे, म्हणजे हे नारायण सुर्वेंसारखे जे कवी आहेत बघा, त्यांनी जे वास्तव आपल्याला दाखवलं ना, ते कामगार जीवन असेल, ओव्हरऑल डाफर फोऱ्या म्हणून काम करणं आणि त्या सगळ्या गोष्टी. आहेरे आणि नाहीरे जग जे आहे ते त्यांनी दाखवून दिलं की हे दोन आहेत बघा, ज्यांच्याकडे संसाधनं आहेत तो आहेरे वर्ग, नाही आहेत तो नाहीरे वर्ग. सो ओव्हरऑल हे सगळं त्यांच्या याच्यामध्ये येतं. त्या कविता ज्या आहेत आपल्याला, आणि फक्त भारत नाही, म्हणजे तिथं पण डेकवर आहे बघा, डेकवर नावाची कविता, म्हणजे काळे आणि गोरे, आंतरराष्ट्रीय संदर्भ तिच्यामध्ये तुम्हाला तिथेही बघता येतात. हा ना, जेव्हा कधी या कवितांवरचे प्रयोग होतील. रायटर्स पार्क नावाची कविता जी आहे तो ती रेफरन्स तिकडे जातो. इथं जे आहे की तुम्ही ज्या वेळेस नारायण सुर्वेंमधला तो जिवंतपणा जे आहे, है ना, मग तिथं जे आहे की सचके नाही काशीबाई, आदमी सस्ता झाला बकरा महाग झाला, है ना. तरीसुद्धा आजकाल बरेच हॉटेल्स आहेत बघा, है ना, 7,999 अख्खा बकरा, है ना, बकराला, है ना, अतिशय स्वस्त. ओके,
सो तिच्यामध्ये ते आहे की माणसाचा जीव दंगल होणं, मग एखाद्या माणसाचा जीव घेणं, हे आजकाल एकदम म्हणजे असं झालेलं आहे की माणसाला काही किंमत असंच राहिली नाही. आणि फक्त जीव घेतला म्हणजे जातं का, एक तर जीव घेतल्यावर सुटतो तरी. इथं असं आहे की रोज मारतात त्याला, त्याचं शोषणच एवढं करतात की त्याला जगण्यात काही अर्थ ठेवत नाही. अशी समाजव्यवस्था आपण जन्माला घातलेली आहे. ओके. जाणीवेच्या विविध स्तरांवरचं भावना व करंदीकर मृदगंध या काव्यसंग्रहातून समर्थपणे कसं व्यक्त झालेलं आहे बघा. ओके. जाणीवेचे विविध स्तर जे आहेत बघा, आत्ता आपण बघितलं दातापासून दाताकडे शोषण व्यवस्था जी आहे हा ना, संस्कृती ही गटार आहे विंदा करंदीकरांनी म्हटलेलं आहे बघा. आणि तेवढं धैर्य त्यांच्यामध्ये होतं. ही जी व्यवस्था आहे, ही जी संस्कृती आहे, ती एक्स्ट्रीम लेवलला त्या गोष्टी बघणं जे आहे. नामदेव ढसाळांची कविता एका विशिष्ट समाजाचं नव्हे तर संपूर्ण शोषित आणि पीडित समाजाच्या वेदनांचं चित्रण करते. हे विधान या सत्तेत जीव रमत नाही. म्हणजे फक्त असं नाही आहे नामदेव ढसाळांच्या याच्यात फक्त दलित जाणीव असं नाही. मुंबईवर कविता लिहिलेल्या आहेत त्यांनी. मग मुंबईमधलं जे व्यसनाधीनता आहे, तिच्यामधले ड्रग्स असतील किंवा तिथला क्राईम असेल, तो काय फक्त एका विशिष्ट समाजाला हॅम्पर करतो आहे का? नाही. मग या सत्तेत जीव रमत नाही मधून इतर समाजातल्या घटकांचा सुद्धा तिच्यात विचार आहे. ओके. आता हे शिकताना आपण ह्या गोष्टी, तुम्हाला तुमचं काम काय आहे की मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवते का तुम्हाला? काय सांगितलं होतं मी बुधवारी? हां, किती लोकांनी केलं बरं ते? आता बघा, तुम्ही होता का बुधवारी? नाही होता की? असं काय करता? नाही. तू होता का ओंकार? तू कुठं गेला होता बुधवारी? बर. काय म्हणते तब्येत मामांची आता? तुम्ही होता का? केलं का? मग पास व्हायचं ना यावर्षी का पंचवार्षिक करायची? एक गोष्ट लक्षात ठेवा बघा की आता हे बघा, हे तर इथं आहे, मी तुम्हाला सांगत पण जाईल शिकवताना की हा इथं असा प्रश्न आला, इथं असा प्रश्न आहे. तुम्हाला हे क्लिअर होणं, तुम्ही स्वतः जेव्हा करताना तुमच्या हाताखालून ते प्रश्न गेले पाहिजेत. मी तुम्हाला काय सांगतो त्याचं कारण हे आहे. ओके. किंवा अशा कितीतरी गोष्टी मी तुमच्या हातात ठेवणार आहे किंवा ते रेडीमेड बरंचसं मटेरियल तुमच्या हातात जसंच तसं, पण त्याला एक बेसिक गोष्ट काय आहे, थोडेसे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. ओके. आणि ते कष्ट घेतल्यावर तुम्हाला ते डील होतं की नाही हे आता वर्क होतं आपल्याला, आपण हे करू शकतो. ते समजून घेणं, त्या विषयाची जाणीव किंवा ती जाण आपल्यामध्ये येणं, त्याच्याकरता हे तुम्हाला करावंच लागतं. आणि हे फक्त असा ऑप्शनल ॲज नाही. GS1 असेल 2 असेल एनिथिंग, तर तिथं तुम्हाला हे करावंच लागेल. हे आधी लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करा. म्हणजे जी गोष्ट सांगितली आहे बघा, आता एक गोष्ट जी आहे ना की तुम्ही काय लहान नाही आहे, ही काय म्हणजे शाळा नाही आहे दाखव केलं नाही केलं. ओके. एक सिंपल गोष्ट आहे की सांगितल्यानंतर ते झालं पाहिजे की मी ते विचारण्याचं पण ॲज सच नाही, कधी मी विचारेल कधी विचारणार पण आहे. तुमच्या लेवलला त्या गोष्टी झालं गरजेचं आहे. ते जर झालं तर काय होतं ना, आपल्याला तो विषय सहज उचलता येतो बघा. बॅक ऑफ माइंड तो प्रश्न असतो ना आपल्या की हां आता ह्या प्रश्नानुसार याचं उत्तर हे संदर्भ असे लागतात बघा. म्हणजे ते क्लिअर होणं गरजेचं असतं, कारण हेच प्रश्न वारंवार तुम्हाला तिथं दिसणार आहेत. म्हणजे तो एक मुद्दा लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढचा पेपर जो आहे बघा आपला 21 मधला जो आहे. ओके. आता 21 मध्ये असं ॲज सच वेगळं काय विचारलेलं आहे बघा यांनी. इन्स्ट्रक्शन सेम आहे, याच्यात काही चेंज नाही आहे. ओके. अगेन तेच आहे बघा, एवढंच की आता बघा यांनी काय केलं, छोटे छोटे वाक्य घेतले आहेत. ओके. पहिले मोठे मोठे होते. 21 मध्ये काय झालं, 1 लायनर 2 लायनरच तुम्हाला दिले. मैदासे म्हणितले सृष्टीमध्ये देव दुर्लभ, हा ना, सृष्टीत देव दुर्लभ आहे. मैदाहिसा जे आहेत बघा, मैदाहिसांचे धवळे जे आहेत ते तुम्हाला पेपर 1 मध्ये विचारले जातात. स्मृतीस्थळ आहे. अरे मी या अभागी दुष्टाने माझ्यावरील अरिष्ट टाळण्याकरता माझ्या सगुणाचा गळा कापून तिच्या नांदण्याचे चांदणे केला. आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कुठून, है ना, महात्मा फुले. काव्य खावे काव्य प्यावे, है ना, हे जे आहे बघा आता हे आपलं साष्टांग नमस्कार नाटकामध्ये जे आहे त्याच्यामध्ये भद्रायू भाटगर नावाचा कवी आहे बघा. त्याला नाद आहे. याच्यामध्ये सगळे पात्र असेच आहेत. त्याला कसला न कसला नाद आहे प्रत्येकाला. शंतनूला शिकारीचा नाद आहे, हा ना, भद्रायू भाटगराला कवितेचा नाद आहे, शोभनेला भद्रायू भाटगरचा नाद आहे. ओके. असे नाद आहेत बघा एकमेकाला. काहींचा नाद सुटतो नंतर कळतं, हा ना. ती मीरा आहे, तिला कथा लिहायचा नाद आहे बघा, ती कथा लिहित बसते. आपले जे राव बहादूर आहे त्यांचा नाद कसला आहे, साष्टांग नमस्कार घाला तुम्ही सगळे जे आहे, दंडवत, हा ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. ओके. क्रांतीचे विद्यापीठ असलेल्या नगरीचा मी श्रमशूर नागरिक आहे.
जेव्हा मी जात चोरली होती, तिच्यातली जेव्हा मी जात चोरली होती कथेतल्या ओळी आहेत बघा, है ना, की जसा जसा मी मोठा होऊ लागलो तसं तसं मला कळायला लागलं की आता ही एक आहे ना, एक अशी शैली आहे बघा लेखकाची, तो टच करून जातो आपल्याला ना, आपल्याशी संवाद करतोय असं आपल्याला वाटायला लागतं, है ना. मी जसा जसा मोठा होऊ लागलो तसं मला कळतंय की तिच्यावर दाजी व आत्याचा धाक आहे म्हणून ती मला बोलती आहे, नसतं कशाला बोलली असती बिचारी. माझी जी बहीण आहे तिच्यावर कुणाचा धाक आहे? दाजीचा, जावायचा धाक आहे, है ना. कशाला बोलली असती ती मला बोलते, मला त्याला कधी कधी राग पण येतो. त्यात कधी कधी काय होतं की शिकायला जातोय म्हणून लोक पैसे जमा करून देतात की आता शिकायला जातोय पैसे घे बाबा, पण तिच्यात पण बहिणीचा वाटा येतो की एवढे एवढे पैसे जे आहेत ते बहिणीला घरी जरा द्यावे लागतात आणि बाबा मला लोकांनी द्यावं, तिच्यात परत यांचा वाटा यावा, किंवा कधी कधी बहिणीची मुलं खाऊन घेतात त्याच्या वाट्याच्या गोष्टी. मग मी एवढं करून आणलं आणि मलाच नाही खायला. शेवटी बघा त्याचं जे वय आहे त्या वयात हे विचार साहजिक आहेत बघा. जसं जसं तुम्ही मोठं होत जाता तुमचा दृष्टिकोन बदलतो, पण जसं जसं ते वय आहे त्या वयात काय होतं की ह्या गोष्टी मॅटर करतात बघा. स्मृतिस्थळ या ग्रंथाची वैशिष्ट्य लिहून महानुभाव संप्रदायातील त्याचं महत्त्व. आता बघा स्मृतिस्थळची वैशिष्ट्य आपल्याला ऑलरेडी मागच्या याच्यात पण विचारलं, रूटीन प्रश्न आहेत. मानवी प्रवृत्तीचं भडक विडंबन साष्टांग नमस्कारमध्ये केलं आहे. मानवी प्रवृत्तींचं भडक विडंबन जे आहे, नाद असणं एखाद्या गोष्टीचा. म्हणजे बघा ते ना मागे एका लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, मी असं त्या दिवशी ना असं जस्ट मला एक रील आली होती आणि त्या रीलमध्ये एक छोटा मुलगा होता आणि त्यांनी 2 वासरं पकडली होती, ती बैल गाडी शर्यत जे आहे तिच्यातली, आणि त्याला तो पत्रकार विचारतो की तुझ्याकडे अशी किती वासरं आहे? तो म्हणतो 3. म्हणतो की 1-2 विकून बैल का नाही घेत? तो म्हणतो जमत नसतंय तसं, नाद लागतो. म्हटलं आता नाही, म्हटलं नाद आहे, म्हटलं मला मी विकणार नाही. म्हटलं आहे छोटासा पोरगा होता. किंवा तिच्यातला एक मधल्या काळामध्ये बैलगाडा शर्यतीचं एक रील प्रचंड व्हायरल झालं होतं की पोरगं शाळेत नाही आहे, मास्तर तिथं घ्यायला आलेला आहे, मग ते अनाऊन्स करतात त्या पोराचं नाव, कुठं आहे हा पेपर आहे तुझं, तिकडं जा म्हटले. म्हणजे ही जी गोष्ट असते ना नाद, तो कुठल्याही गोष्टीचा नाद जो आहे ना, तो जर एक्स्ट्रीम लेवलचा नाद असेल तिच्यातून 2च गोष्टी होऊ शकतात, आयदर यू विल आबाद और यू विल बरबाद. नाद 2 गोष्टीने डील होतो आणि ते नाद जे असतात ते असे असतात बघा. म्हणजे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मराठी साहित्यासाठी काही लोक माझ्याकडे आली होती, ओके, तेव्हा मी असंच कमर्शियल लेवलला हे शिकवायचो ना. मग मराठी साहित्याचं असतं ते यायची विचारायला, मग मी त्यांना सांगितलं कसं असतं काय असतं आपलं. असं एकदा झालं, मग ती परत आली माझ्याकडं, 2दा झालं, मग 3दा झालं, 4दा झालं. शेवटी मी वैतागलो, त्यांना म्हटलं बघा एक तर तुम्ही घ्या, एक तर नका घेऊन, मला त्रास नका देऊ तुम्ही. ते म्हणलं नाही ना आम्हाला घ्यायचंच आहे. म्हटलं चला ABCत मग आपण पुस्तक घेऊन येऊ. कसं आहे म्हटलं यांच्या मस्तकी पुस्तकं मारली म्हणजे हे अभ्यास तरी करतील, मला बोल करणार नाही. चालतंय म्हटलं, सगळे पेटलेले, घेतली पुस्तकं. दुसऱ्या दिवशी तिच्यातलं एक जण आलं, डॉक्टर एक कविता ऐकावायची म्हणलं तुम्हाला. म्हटलं ऐकावं. झाला. परत तो दुसऱ्या दिवशी आला, तिसऱ्या दिवशी पण तेच. म्हटलं हे काय नवीन नाटक आहे? आता मराठी साहित्य घेतलंय म्हणून आम्ही सगळे रात्री एकत्र बसतो आणि आम्ही कविता लिहितो. म्हटलं घ्या, धन्य. म्हणजे जे आहे ना मराठी साहित्य का कविता लिहायला, आपला का कविता संग्रह प्रकाशित करायचा आहे का? बरं कविता संग्रह प्रकाशित केला तरी आपण सोडून कोणी वाचत नाही आजकाल, अशी परिस्थिती आहे ना. कविता आणि मी जाहीरनामाच्या मागं पण लिहिलं आहे बघा त्यांनी, ते 1975मध्ये ते तेव्हाचं लिहून ठेवलेलं आहे की आजकाल कोणी वाचत नाही पुस्तकं, लायब्रऱ्या बंद व्हायला लागल्या, पुस्तकाची दुकानं बंद व्हायला लागली आहेत, ही स्थिती आहे आताची. म्हणजे तो विषय समजून घ्या की हे काय आहे. मग हा जो नाद असतो ना बघा, तर तो नाद वाईट आणि चांगला दोघी गोष्टी आहे बघा. अपरिचित जो आहे ना, त्या अपरिचितमध्ये काय आहे, त्या अपरिचितमध्ये एक गोष्ट सिंपल अशी असते की तो एक्स्ट्रीम लेवलला त्याला काय पाहिजे, समाजातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आणि तो तिच्यात एक्स्ट्रीम लेवलला जातो आणि मग तो लोकांना शिक्षा देतो त्याच्या पद्धतीने. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा नाद जो असतो ना एका लिमिटमध्ये असला तर ठीक आहे बाबा, बॅलन्स राहील लाईफ. आणि मग हिच्यात सगळे कॅरेक्टर तसे आहेत बघा. मल्लीनाथ नावाचं कॅरेक्टर आहे, तो मुलींना फसवत असतो. सुंदर सुंदर मुलींचं वर्णन करणे, त्यांना त्यांच्याकडचे पैसे काढून घेणे, त्यांना फसवणं, असला मल्लीनाथला नाद आहे बघा. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर तसं आहे तिच्यातलं की त्याला काही ना काही नाद तिच्यात आहे. ओके. मल्लीनाथ बरोबर जे आहे त्रिपुरी असते बघा. त्रिपुरीला कसला नाद आहे, हिरोईन व्हायचं आहे तिला, मला हिरोईन व्हायचं आहे. मल्लीनाथ तेच सांगतो, मग मी पिक्चर काढल, माझ्या पिक्चरची हिरोईन तू, पण त्याला लागतात पैसे, बरोबर. म्हणजे असले कॅरेक्टर एक एक आहे. शिळान जे आहे बघा, उद्धव शेळके, आता हिने काय लिहिलं, उद्धव शेळके. ओके. सो
ठीक आहे, आता आपली लोक आहे. शिळांच्या आधारे उद्धव शेळके यांच्या अनुभव विश्वाचे सामर्थ्य काय आहे आणि अनुभव विश्व सीमित आहे का याची चर्चा करा. मग आता लेखकाचा अनुभव विश्व सीमित आहे का नाही, त्यांनी नंबर ऑफ गोष्टी तिच्यामध्ये तो 360 अँगलमध्ये आपल्याला ग्रामीण दाखवलेला आहे. तिच्यामध्ये गावगाडा कसा आहे, काय आहे, त्या गावातली काय स्थिती आहे, प्रत्येक घरातली काय स्थिती आहे, बाहेरची काय स्थिती, नंबर ऑफ गोष्टी तिच्यामध्ये आहेत बघा. ओके, सो शिळांना आपण शिकूयात. ओके, म्हणजे आता तुमच्या एंडनी काय आहे ना, ही पुस्तकं घेऊन तुम्ही वाचायला सुरुवात केली पाहिजे. गरिबी आणि पोरकेपणामुळं सहन कराव्या लागलेल्या सोनकांबळे यांच्या आठवणी म्हणजे साक्षात निखारे आहेत. निखारेच आहेत ते, आणि त्या निखाऱ्यांवर चालून चालून या लेवलला लेखक गेलेला आपला, की तुम्हाला जे मागं सांगितलं होतं की एका पायात 26 आणि दुसऱ्या पायात 25 काटे, 51 काटे आहेत तिच्यामध्ये. ती चप्पल पण जी आहे त्याला टोचते, सवयच नाही ना तुम्हाला. जे आहे ना, लहानपणी शेतामध्ये वगैरे तुम्ही जर गेला असाल है ना, तर बिन चपलेने असं शेतात कोणी असं खूप काही चपला गिपलान बुटं घालून फिरत नाही. तिथं पण काटे वगैरे जे आहेत ते जातात पायामध्ये, कुरूप होतात लोकांना जे आहे ते, है ना. आजकाल ते राहील फार कमी झालेलं आहे. आता कसं होतं नाही, काळ होता बघा की खरंच म्हणजे चप्पल आजकाल अशी परिस्थिती आहे, एकेकाकडं आजकाल 4-4, 2-2 बुटं चपला आहेत बघा. एक काळ असा होता की नव्हती, खरंच चप्पल नव्हती लोकांकडं, परिस्थिती खूप वाईट होती आणि खूप गरजेच्या गोष्टींवरच लोक जे आहे ते खर्च करत होते, लिमिटेड रिसोर्सेस होते. असं सगळं असल्यामुळे जे आहे की तुम्हाला हे समजून घेणं की तिच्यामध्ये की बाबा हे असं जीणं असू शकतं का, किंवा कुत्र्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा घ्यायला जाणं, शिकार नावाची तिच्यामध्ये आठवण आहे बघा. एक शिकार, की शिकार करायला गेलो आणि स्वतःच शिकार झालो. कुत्र्याच्या तोंडात मांसाचा तुकडा आहे की तो जर मी घेतला तर मला खायला मिळेल काहीतरी, इतक्या एक्स्ट्रीम लेवलपर्यंत भूक जी आहे. म्हणजे ती आपण मधल्या काळामध्ये ना एक आंतरराष्ट्रीय जी आहे परिषद होती आणि ती हंगर संबंधीची होती. त्या हिच्यामध्ये एक आफ्रिकेतले एक राष्ट्राध्यक्ष होते एका देशाचे, ते जेव्हा भाषणाला आले त्यांनी सांगितलं की ज्या विषयावर आपण चर्चा करतोय तो विषय फक्त मलाच कळू शकतो म्हटला, कारण मी भूक अनुभवलेली आहे, तुमच्यापैकी मला नाही वाटत कुणी भूक अनुभवलेली आहे म्हटलं. म्हणजे जिथं भुकेवर चर्चा चालू आहे तिथं पण 50 पदार्थ असतात खायला, सकाळ दुपार संध्याकाळ, नाश्त्यात 10 पदार्थ, जेवायला 50 पदार्थ, रात्री आणि असे कितीतरी लोक आहे की त्यांच्यापर्यंत ते जात नाही. मग तिच्यातली भूक असेल, त्याचा जो संघर्ष आहे बघा एक एक गोष्टीतला, त्याच्या अंगावरून बैल चालत जातो बघा भीमराव बापूच्या शेतामध्ये जे आहे. किंवा बऱ्याचदा जे आहे शेतातल्या महिलांनी पण त्याला दूर केलेलं आहे, तिथले गडी चांगले होते त्याचं वर्णन आहे. किंवा शिकल्यानंतर सुद्धा जे आहे की लोक, जी चांगली लोक होती, हुरडा भाजल्यानंतर जे आहे ते म्हणतात की नाही तू बाजूला बैस आमच्या, तर तिच्यात जो हुरडा भाजणारा असतो तो काय म्हणतो, शिकलं तरी आपण आपल्या पायरीनं राहिलं पाहिजे, बाजूला सरक, शेतात काम करणारा जो आहे ना. किंवा जेव्हा लग्नानंतर जे आहे ते गावी जातात त्यांच्या, तेव्हा गाड्या वगैरे नव्हत्या, उंट राहायचे त्यावेळेस. आता कसं आहे की बा बाईक आल्या, गाड्या आल्या, लोक घ्यायला वगैरे येतात बघा है ना. पार बस स्टँडवर तुम्ही उतरायच्या आधी तुमच्या घरची वाट पाहत असते, तुमची मित्र कुणी कुणी असतंच तिथं, बाईक असेल, 4 व्हीलर असेल, नसेल काही तर रिक्षा घेऊन येतात लोक. आता ते फार चेंज झालेलं आहे, त्या काळात त्या गोष्टी नव्हत्या. मग तुम्हाला शहरातून गावी जायचं, उंटावर जावं लागायचं, मग उंट होते, उंट पण मिळत नाही यांना का, जातीमुळे. आणि शेवटी एक माणूस जो आहे तो उंट भेटतो, एक उंट, मग ते जायला जेव्हा निघतात गप्पा चांगल्या चालू असतात, पण जेव्हा कळतं की लेखकाची जात कुठली आहे, हरिश्चंद्राची फॅक्टरी सुरू होऊन जाते तिथं. चला फक्त बस बोलायचं नाही, असे आस्पेक्ट जे आहेत ते जेव्हा लेखक त्यांनी ते एक एक गोष्ट मांडली आहे बघा. आणि आपल्याबरोबर कोणी डिस्क्रिमिनेट केलं तर आपल्याला किती त्रास होईल बरं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, तुमच्या रूम पार्टनरने तुम्हाला न सांगता जे आहे पिक्चरला गेला, न सांगता जेवण करून घेतलं, न सांगता पार्टी केली, त्रास होतो का आपल्याला या गोष्टींचा, है ना. की मला का नाही सांगितलं, मी पण आलो असतो. इथं तर तुम्हाला पिढ्यानपिढ्या बाजूला ठेवलं आहे की नाही, तुम्ही नाही यायचं, सगळं होईल इथं, सगळी गाणी वाचतील तुमच्याशिवाय. मग तो त्रास जो आहे आणि तो लेखकाला एक परदिसा असल्यामुळे जे आहे तो झालेला आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी असे महात्मा फुलेंना वाटते बघा. कुठली सुधारणा व्हावी बघा, आधीच्या याच्यात प्रश्न काय होता, काय प्रश्न आहे शेतकऱ्यांचे, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं की याच्यावर उपाययोजना पण त्यांनी सुचवलेल्या आहेत. तो एक प्रश्न फिक्स आहे. माझी भूमिका शिक्षकाची आहे, केतकरांची भूमिका ब्राह्मण कन्या म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे शिक्षकाची भूमिका जे आहे ते मी मांडलं आहे,
कारण ब्राह्मण कन्याचा एंड कसा आहे? हरिश्चंद्राची फॅक्टरी म्हणजे काय? हरिश्चंद्राची फॅक्टरी म्हणजे मुकपट होता ना तो, बैल आहे मुकपट. ओके, हरिश्चंद्राची फॅक्टरी मुकपट जे आहे ते नाही ना, ते म्हणजे तुझा मूव्ही बनला होता ना राजा हरिश्चंद्र, मग मुकपट होता ना तो. भारतातला पहिला बोलपट कुठला आहे बरं? बोलपट म्हणजे स्क्रीनवर फक्त चित्र दिसायची, तो मुकपट म्हणजे आवाज नाही येणार. ओके, ते पण पाहून खुश होती आपली लोक. आणि नंतर जे आहे बोलपट आला, म्हणजे त्याच्याबरोबर आवाज पण आला. तो कुठला होता बरं पहिला बोलपट? आलम आरा नावाचा चित्रपट पहिला बोलपट, की आवाज पण यायला लागला होता. ओके, मग ते जे आहे की हरिश्चंद्राची फॅक्टरी म्हणजे त्या लोकांनी बोलणं बंद करून टाकलं. हे सगळं चालू असताना बोलायचं नाही. म्हणजे हा जो आस्पेक्ट आहे याच्यातला तो खूप महत्त्वाचा आहे. ओके, की जाती व्यवस्थेमुळे लोक कशी वागतात किंवा कशी वागवतात, किंवा त्यांचे एक शिक्षक पण असतात, ते मदतीसाठी येतात त्यांच्याकडं जेव्हा हे प्रोफेसर झाले कॉलेजमध्ये. आणि मग त्यांचे जे हे असतात, आय थिंक प्रिन्सिपल नसतात, आणि ते नसल्यावर तो शिपाई यांच्याकडे घेऊन येतो की हे आमचे मोठे साहेब तर नाही आहेत पण या साहेबांना भेटा. आणि मग शिक्षकाला ते स्वतःची ओळख करून देतात की मी कोण आहे, मी तुमचा विद्यार्थी असं तसं, हा ना. तर ते म्हणतं या आमच्याकडे कधीतरी, पण त्यांनी पत्ता खोटा दिलेला असतो शिक्षकाने की ही व्यक्ती येऊ नये. म्हणजे लोक कशी बदलत गेलेली आहे त्याचं पण त्यांनी वर्णन केलेलं आहे. ओके, आणि केतकरांची भूमिका जी आहे ब्राह्मण कन्यामध्ये ती एक शिक्षकाची आहे. केतकरांनी जे आहे की सगळं जे होतं जसं होतं तसं मांडलं, आणि सांगितलं की ह्या गोष्टी अशा व्हायला पाहिजेत, है ना. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये काय वैजनाथ स्मृती दिलेली आहे की समाज परत आपण बघितला पाहिजे, समाजातली गणितं जी आहेत ती परत नव्याने बदलली पाहिजेत वगैरे वगैरे. ओके, जन हे वळतू जेथेमधील नायकाच्या भोवतालचं विश्व आणि त्यांनी संवेदनशीलता यातील संघर्ष चित्रित करा. म्हणजे नायकाचा जो संघर्ष आहे, आता ते जे आहे की बा नायकाला नोकरी पाहिजे, आता काहीतरी घरची परिस्थिती तर वाईट आहे, मग इकडं जे आहे की तो जातो नोकरी मागायला जातो. त्याला विचारला होतं तू शिकशील, त्याचं हे कंप्लीट नाही आहे शिक्षण, का शिकवशील? तो सांगतो दोनो, मी शिकणार पण आणि इकडं शिकवणार पण. मग तो जो संस्थाचालक असतो तो त्याला म्हणतो बस मग पड चुके बच्चे निकलो या असे, ॲक्सेप्टेबल नाही. मग ते त्याच्याबरोबर मग एक जे आहे आपण जे मार्क्सवादी समीक्षा बघणार आहे आणि ओव्हरऑल तिच्यातलं एक कॅरेक्टर घेतलेला बघा, ते कॅरेक्टर त्याला सांगतं की तू उत्तर लय भारी दिलं की मी शिकणार पण आणि शिकवणार पण. त्याचा जो संघर्ष आहे बघा, त्याला नोकरी, तिथं भावे आहे, भावे त्याला तत्त्वज्ञान सांगत राहतो, मुंग घेऊन साखर खा, हा ना, जास्त लोड घेऊ नको बाबा तू. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहे त्या मॅटर करतात. भारतीय समाजव्यवस्थेतील जातीमधला संघर्ष आणि तेढ बाबूराव बागुलांच्या कथेमधून आलेले आहे. जातींमधला जो संघर्ष आहे बघा, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कथेमध्ये हे दिसून येतं. म्हणजे तुम्ही जर इकडं बघितलं बघा बोहाडा, किंवा जे आहे की तिच्यामध्ये दसऱ्याचा रेड्या नावाची कथा आहे बघा. दसऱ्याच्या रेड्यामध्ये काय आहे, म्हणजे जाती व्यवस्था किती भयंकर आहे की जर तुमच्या गावातला रेडा दुसऱ्याच्या शिवारात गेला, म्हणजे दुसऱ्या गावाच्या शिवारात जर तो गेला दसऱ्याच्या दिवशी, आणि त्या रेड्याला कंट्रोल कोण करणार आहे, तर महार समुदायातले तरुण त्याला कंट्रोल करतील. त्यांच्या हातातून निसटून जर तो दुसऱ्या गावाच्या याच्यात गेला शिवारात, तर ह्या महारांची सगळ्यांची मुंडकी उडवली जातील बघा. मग तुम्ही विचार करा केवढं भयंकर आहे. म्हणजे एक वेळ बाबा रेडा घेऊन टाका तुम्ही, पण माणसं मारून टाकायची बरं कोण. मग हिच्यात जी गावगाडा आहे तिच्यात जे आहे पाटलाचं नुकसान काहीच नाही आहे. आता इथं पाटील म्हणजे ती व्यवस्था जी आहे बघा, कारण तिच्यामध्ये जे आहे पाटलांचं जे वर्णन आहे बघा, आणि ती वर्णन कसं आहे की एक विशिष्ट हाईटचा माणूस आहे ना, जास्त नाही, त्याचं घोडं पण बुटकं आहे, पण सगळं जे आहे जे काही विजयश्री आली तर ती त्याच्या नावावर जाणार, नाही आली तर इकडं जा. म्हणजे हा जो कन्सर्न आहे तिथं तर तो मॅटर करत जातो. आता ह्या सर्व जातीमधले जे संघर्ष आहेत वेगवेगळ्या कथांमधून येत जातील ते, सो ते तुम्हाला इथं सांगायचे आहेत बघा. ओके, म्हणून तिच्यामधला जो देवा असतो शेवटी तो काय करतो, जेव्हा रेडा दुसऱ्याच्या शिवारात शिरतोय त्यावेळेस तो त्याचा हात घालून जबडाच फाडतो डायरेक्ट रेड्याचा, आणि मग रेडा जो आहे तो त्याच्या अधीन होऊन जातो. आणि त्याच्या आदल्या वर्षी यांच्याच गावातल्या त्यांच्याच महारांची मुंडकी जी आहे ती समोरच्या गावाने मारलेली असतात, ते तयारच असते तिथं. रेडा आला गावात की आपण यांची मुंडकी उडवायची. बरं, ज्या वेळेस हिच्यातला एक कॅन्डिडेट खाली पडतो त्यावेळेस त्याला उचलून आणलं जातं देवळाकडं, तर ते म्हणतं नाही नाही इकडं नका आणू, तिकडं म्हणजे तुमच्याच वस्तीत न्या, देवळाकडं आणू नका. का? मग हे रेफरन्सेस हे आपल्याला काढायचे बाजूला.
ओके. गौरी देशपांडे यांच्या एक एक पान गळवा कादंबरीत समाजातील स्त्रीचं शोषण कसं दाखवलेलं आहे ते सांगा. की समाजातली जी स्त्री आहे तिचं शोषण कसं झालेलं आहे किंवा समाजातल्या स्त्रीबद्दलचे काय काय आस्पेक्ट. आता आपण हे प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीत बघणारच आहे. ओके. त्याच्यानंतर जे आहे बघा रसास्वाद अगेन जे आहे. ओके. परत तेच आहे बघा मंद मंद पद सुंद कुंददंती जे आहे, हंसा धरू जवळी जाय कृषदरितेचे जे आहे, निष्कंप कुंकण कराती जे आहे, दमयंती स्वयंवर है ना, रण काय भनायक लोडे आग जळात है ना. कोण आहे बरं हे? चला आशुतोष सांगा बरं. त्याच्यानंतर भागरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. आता कसं आहे ना की ही ओळ कविता आणि मी मध्ये तिकडे मागच्या साईडला आहे. ॲक्च्युली जाहीरनामामध्ये ही कविता नाहीच आहे पण तिने विचारली होती. पण ही इतकी फेमस आहे आतापर्यंत 3-4 तर ऐकलं असेल तुम्ही. सुर्वे म्हटल्यानंतर भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. आता नामदेव ढसाळांनी काय म्हटलेलं आहे? मी नाही शोधला भाकरीत चंद्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. ओके. शेड्स सुर्वे, ढसाळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. माझे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कामगाराचं सर्वस्व काय? कामगाराचे हात आहे बघा. ते जुन्या काळात हिंदी चित्रपट राहायचे, शत्रुघ्न सिन्हा वगैरे, त्याचे हात चालले जातात मशीनमध्ये. कामगाराचे हात जाणं म्हणजे कामगाराचं सगळं काही जाणं जे आहे बघा. आणि ते कुठं गहाण आहेत? दारिद्र्याकडं गहाण आहे. म्हणजे कायमस्वरूपी ते दारिद्र्य आहे. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. कधी माना उंचा कलम होणे काढून टाकणे. कुणाकडे हा झुकतो वारा. ओके. प्रश्न बघा याच्यामधला आहे, जगणे कठीण असल्याचा आक्रोश नरक तुल्य जीवनात बेचैन झालेल्या मनाची व्यथा नारायण सुर्व्यांच्या कवितेत कशी होईल? जगणं कठीण आहे इथं वरतीच दिलं बघा. इथं भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली म्हणजे तुमच्या बेसिक नीड्समध्येच आपण संपलेलो आहे. मला फॉर्च्युनर घ्यायची इथं स्कोपच नाही. इथं जे आहे चूल कशी पेटणार त्या शिळांमध्ये जे आहे ती चूल कशी पेटणार शिळांमध्ये. शिळांमध्ये जे आहे की इंधनच नाही. तिथं तांदूळ आहे तर इंधन नाही. आता आपण पटकन झोमॅटोवाल्याला फोन करतो है ना, 1 चिकन टिक्का 2 बिर्याणी 2 है ना, 15 मिनटात आलं नाही तर विचार करतो. तिथं तांदूळ आहे तर चूल पेटत नाही. चूल पेटण्यासाठी काय आहे? लहान मुलीच्या पाठीत रट्टा आणते, ती पोरगी रडायला लागते, तोपर्यंत घराचा वासा तोडला जातो, तो लाकूड काढून ते चुलीत जातो. ज्या घरात तुम्ही राहता त्या घराचा आधार मोडून टाकावा लागतो इतपत परिस्थिती जाते बघा. कारण वासा तोडणं घराची जी हे असते बघा वरती छताचे जे लाकडं आहेत ते छत खाली येऊ शकतं ना कधी पण ती खाण्याची भ्रांत आहे. तो इंधन पण नाही आहे. पाऊस पडल्यानंतर बघा आज गॅस आलेले आहेत आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे त्या काळातला संघर्ष तो वेगळा आहे बघा. गावगाड्यातला जो आहे तो ओके तो वेगवेगळ्या याच्यातून येतो. निसर्ग आणि औदासिन्य बालकवींच्या अनुभव विश्वोत्तम. निसर्ग पण आहे आणि औदासिन्य पण आहे त्याच्यामध्ये. ओके. विठ्ठल माऊलींचं ठिकाणी नितांत प्रेम भावना हा भागवत मार्ग जे आहे बघा आपले जे आहे संत नामदेव. ओके. सो भावकविता 2 वेळा भक्ती जी आहे बघा ती विचारली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे वातावरण निर्मिती शब्द समृद्धी नाट्यमयता ही रघुनाथ पंडिताच्या कला विलासाची लक्षणं आहे. रघुनाथ पंडित जे आहे बघा ओव्हरऑल त्यांची वैशिष्ट्य त्यांनी कसं निर्माण केलेलं आहे. वातावरण शब्द समृद्धी. विशाखाने एक पिढी घडवली इतकं ओज तेज कुसुमाग्रजांच्या कवितेत आहे. विधानाची चर्चा करा. म्हणजे विशाखाचं महत्त्व काय आहे? सर्वात जास्त मराठीतलं वाचलं गेलेलं पुस्तक आहे विशाखाचे आहे. मग याच्यामध्ये क्रांतीचा जय जयकार आहे. सगळेच आस्पेक्ट आहेत त्याच्यामध्ये. नामदेव ढसाळांच्या सामाजिक राजकीय जीवनातील संघर्ष या सत्तेत जीव रमत नाही मधून कसा चितारलेला आहे. मग नामदेव ढसाळ यांचं ओव्हरऑल सामाजिक आयुष्य राजकीय आयुष्य चळवळीतला कार्यकर्ता आहे बघा. जे काही दलित साहित्य आहे ना ते पॅरलली चळवळीतून ते आलेलं आहे. ओके. मृदगंध या कविता संग्रहातील विविधता आणि नाविन्य याचं विवेचन करा. मृदगंध हा कविता संग्रह प्रतिमांची विविधता नाविन्य. संध्याकाळच्या कवितांमधलं अनुभव विश्व जे आहे ते. आता कविता दुर्बोध अर्थदृष्ट्या संदिग्ध का वाटतात? आता ग्रेसवर हा आरोप कायमस्वरूपी राहिलेला आहे की ग्रेसच्या ज्या कविता आहेत त्या कशा आहेत? दुर्बोध. वाचताना भारी वाटतात पण तिच्यातून आपल्याला बोध घेताना त्रास होतो. म्हणजे कळत नाही की अर्थ काय आहे याचा नेमका. बासिम वर्डेकरांच्या बाबतीत पण सुरुवातीला हेच म्हटलं गेलं, नंतर म्हटलं नाही नाही हे खूप ग्रेट कवी आहेत. सो कसं असतं ना समाजाच्या ज्या धारणा आहेत ते जशा बदलत जातात तिच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होत जातात. सिम्पली जे आहे
की जसं मी तुम्हाला ब्राह्मण कन्याचं पण उदाहरण दिलं होतं की केतकरी कादंबरी जेव्हा दुर्गा भागवतांनी लिहिली 1972मध्ये, तेव्हा 1930मधल्या या कादंबरीला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं बघा. ओके. शाहिरी काव्य हे अस्सल मराठी काव्य आहे, पैजणच्या आधारे पटवून द्या. मग आता हिच्यामध्ये जे आहे की पैजणमधले वैशिष्ट्य, पण ते करत असताना तिच्यातले गुणदोषसुद्धा तुम्ही प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जे आहे 22चा पेपर बघूयात बघा. प्रश्न जे आहेत ना ते बॅक ऑफ माइंड पाहिजेत की काय विचारलं जातं काय नाही. प्रश्न बॅक ऑफ माइंड असले तर मग आपले कामं बरेच सोपे होऊन जातात बघा. ओके. आता परत बघा, यांनी जे मधल्या काळात कमी केलं होतं आता परत मोठे मोठे दिलेत तुम्हाला. आता हिच्यामुळे बेनिफिट पण होतं, आपला संदर्भ लागायला सोपं पण जातं, भरपूर गोष्टी असतात तिच्यामुळे हिच्यावर लिहायला पण सोपं जातं. कारण भरपूर चिन्ह, भरपूर गोष्टी, भरपूर तिच्यामधले संवाद येतं, निवेदन येतं. हे आपल्यासाठी चांगलं असतं. जेवढं मोठं असेल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. ओके. अगेन तेच आहे स्मृतीस्थळ. परत हे जे बघा, विश्वासला 4 महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. विश्वास नावच आलं पत्राचं, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर होऊन जात होते की चला जन हे वळतू जेथेचे आहे. ओके. काम मातीचं व माती कामांची, कारण शेवटी माणूसही मातीच आणि मातीच माणूस. आठवणींचे पक्षी. ओके. वाटे तुझ मृगया ही का, समजी जणू जणी जंगल सारे, आणि श्रीजन वन्य पशु का. ओके. सो मुलाचे हे कानाचे पडदे फाडणारे, कराल कन्न ऐकून म्हातारा रडू लागला, थरथरू लागला, दिनवान्या नजरेने पाहू लागला, बापाचे अश्रू. विद्रोह जयचंद राठोड तो म्हणतो की मी डॉक्टर जयचंद राठोड सॉक्रेटिस सारखा महान बनणार, पण व्यवस्था बनवू देत नाही. तो वेगळा भाग झाला बघा. स्मृतीस्थळ या ग्रंथात यादवकालीन सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक जीवन संदर्भ सहज साकारलेले दिसतात. तर हे आपण बघणार आहे की स्मृतीस्थळ 13वे शतक आणि तिच्यामध्ये सगळे जे संदर्भ आहेत तिथले सामाजिक, दैनंदिन जीवन, शब्दसंग्रह ते बघू आपण. शेतकऱ्याचा आसूड, शेतकऱ्याच्या स्थितीगतीचं चित्रण आढळतं. ते सार्वकालिक आहे. म्हणजे जी शेतकऱ्याची स्थिती तेव्हा होती ती आता आहे का. शेतकरी आत्महत्या आपल्याला दिसतात मोठ्या प्रमाणावर. जे बघा, नक्कीच काही ठिकाणी शेतकऱ्याची स्थिती सुधारलेली आहे, पण कितीतरी ठिकाणी शेतकरी हेच प्रॉब्लेम फेस करतो. सार्वकालिक आहे, सर्व काळात हेच दिसत आलेलं आहे तुम्हाला. ओके. ब्राह्मण कन्या कादंबरीतील आशयाविषयी सामाजिकतेच्या अंगाने चर्चा करा. मग ब्राह्मण कन्याचा जो आशय आहे लग्नाशिवाय संतती, मग समाजाच्या दृष्टीने त्याचं विवेचन करणं, तर ते अख्खं आता उद्यापासून सुरू होईल आपलं. ओके. साष्टांग नमस्कार जे आहे, या साष्टांग नमस्कारमध्ये जे आहे बघा, प्रयोगशील व्यावसायिक नाटक आहे. आता साष्टांग नमस्कार संवाद जे आहेत त्या संवादांचा किंवा तिच्यामधले होणारे प्रयोगशील नाटक होतं, कारण संवादाच्या आधारे उभं राहणारं नाटक आहे. तर नाटकाची वैशिष्ट्य, बाबूराव बागुलांची कथा सामाजिक आर्थिक दोन्ही अंगांनी नाडलेल्या भावविश्व सुधारते. मग आता सामाजिक आणि आर्थिक, आता ऑबियसली जिथं डिस्क्रिमिनेशन आहे, जिथं एखाद्याला आपण जातीवरून बाजूला करतो, तर हे काय झालं, सामाजिक आस्पेक्ट झाला. आणि ऑबियसली त्याला तुम्ही डिस्क्रिमिनेट केलेलं आहे, त्याला संधी द्याल का तुम्ही, नाही देणार तुम्ही संधी. मग त्या व्यक्तीची संधी पण तुम्ही हिरावून घेता. म्हटल्यानंतर काय होतं की इथं जे आहे त्यांना आर्थिक प्रश्न पण उभे राहतात बघा. ओके. शिळांमधल्या स्त्रियांनी अनेक स्तरीय जीवन संघर्षाचं स्वरूप बघितलं बघा. शिळांमधलं स्त्री जीवन आला प्रश्न. सो तो एक प्रश्न जो आहे, जन हे वळतू जेथे या कादंबरीतल्या पात्र चित्रणाचं स्वरूप सादर लिहा. पात्र बघा, तुम्हाला सांगितलं होतं की कादंबरीतले पात्र, कथामधले पात्र तिच्यावर येऊ शकतं. आठवणीचे पक्षी आत्मकथनाची वैशिष्ट्य, मग त्या पुस्तकाची वैशिष्ट्य विचारलेली आहेत तुम्हाला. लग्न संस्थेची सर्वांगीण चिकित्सा एक एक पान गडावा या संग्रहातील कथांमधून झालेली आढळते. लग्न संस्थेची सर्वांगीण चिकित्सा. आता बघा, लग्न संस्थेचा रेफरन्स तुम्हाला ब्राह्मण कन्यामध्ये, लग्न संस्थेचा रेफरन्स तुम्हाला जे आहे इकडं एक एक पान गडाव्यामध्ये आहे. लग्न संस्थेचा रेफरन्स थोडाफार पुसड, खूप जास्त फोकस नाही, पण तो तिकडं जनहेमध्ये पण येतो बघा, की लग्न करताना जे आहे की फक्त बाबा जबाबदारी म्हणून ते करून टाकायचं का. मग तिच्यात जे आहे की एका खूप जास्त वय असणाऱ्या याच्याबरोबर सुमनचं लग्न होतं बघा, वराशीचे आहे. मग ते रेफरन्सेस तिथं पण थोडेफार येतात. ओके. तुम्हाला जे आहे अगेन तेच आहेत बघा, है ना. ऐक राया तू थोर दया सिंधू नीती सुंदर, है ना. अगेन त्याच ओळी विचारलेल्या, त्या आधी होत्या त्याच विचारलेल्या त्या. ओके. भिंत कसली कलथून खांब गेला, उदासीनता जी आहे बघा. आता इथले प्रश्न कसे आहेत 2022 मधले ते आपण बघू. नामदेवाच्या अभंग वत्सल आणि करुण हे दोन्ही रस अभिव्यक्त झालेले आहेत. ओके. अगेन तेच आहे भक्ती. ओके.
नारायण सुर्वेंच्या कवितामधला आशय विचार विश्व वास्तवभिमुख आहे. बघा आधीच्या याच्यात पण काय विचारलं होतं, आता प्रश्न वास्तव आहे बाबा त्यांनी जे मांडलेलं आहे ते. शाहिरी काव्य महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब आहे. पैजणच्या आधारे सामाजिक जीवन तिच्यात आहे, राजकीय जीवन पण तिच्यात आहेत का, त्याचे रेफरन्सेस आहेत का, मग ते आपण ज्यावेळेस शिकू त्यावेळेस एक एक आस्पेक्ट याची उदाहरणं आपल्याला बाजूला काढावी लागतात की हे याच्यातला सामाजिक आहे, हा राजकीय, हा सांस्कृतिक आस्पेक्ट आहे, तो तिच्यामध्ये लिहिणं अपेक्षित असतं. रघुनाथ पंडिताची वर्णनशैली श्रेष्ठ दर्जाची होती. आता अगेन तेच आलं, रचना शब्द काय झालेत बदललेत पण त्याचा मूळ आशय तोच आहे. उदासीनता हा बालकवींच्या कवितांचा मुख्य स्वर आहे. बघा बालकवींच्या याच्यात काय होतं, थोड्या वेळापूर्वी आलेलं होतं ते निसर्ग आणि उदासीनता. तर हा फिक्स प्रश्न आहे इथला. बालकवींची रंगासक्ती पण येते बघा, वेगवेगळे रंग वापरलेले आहेत तिच्यामध्ये जे आहेत. ओके, ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कवितांमधील प्रतिभासृष्टीचं स्वरूप साधार सांगा. ग्रेस यांच्या ज्या संध्याकाळच्या कविता आहेत त्यातली प्रतिभासृष्टी आम्हाला सांगा. ओके, विशाखामध्ये जे आहे सामाजिक राजकीय जीवन जाणीवा कशा व्यक्त झालेल्या आहेत त्या आम्हाला सांगा. विशाखामध्ये सगळंच आहे, तुम्हाला जसं सांगितलं तसं आहे. यात क्रांती आहे, सामाजिक शोषण, त्याच्यानंतर जे आहे प्रेम कविता, एकूण एक आस्पेक्ट तिच्यामध्ये आहे. नामदेव ढसाळांच्या कवितातून आविष्कृत झालेला अनुभव व्यामिश्र स्वरूपाचा आहे, सत्तेत जीव रमत नाही. ओके, वेगवेगळे जे अनुभव आहेत बघा मग त्यांचे. आणि नामदेव ढसाळांचं स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य पण जे आहे ते खूप म्हणजे मधल्या काळात एक अख्खा त्यांच्यावर जे आहे दिवाळी अंकच होता एक, त्यांनी ते पण सांगितलेलं. त्यांचं आयुष्य त्यांनी सगळ्या प्रकारची लोक जी आहेत त्यांच्यामध्ये राहिलेले आहेत. रेड लाईट एरियातले अनुभव असतील, त्याच्यानंतर अंडरवर्ल्डचे अनुभव असतील बघा, म्हणजे ते क्रिमिनल वर्ल्ड ते पण जवळून बघणं जे आहे असं सगळं आहे तिथं. मृदगंध काव्यसंग्रहाच्या आधारे विंदा करंदीकरांच्या प्रतिभेची विविधता साधार विशद करा. मृदगंधमध्ये प्रयोगशील कविता आहेत. विज्ञानाला जे आहेत त्यांनी जे आहे तर ते स्वीकारा तुम्ही असं आवाहन माणसाला केलेलं आहे. पंचमवेद जो आहे, यंत्र अवतार आहे बघा, तिच्यातल्या स्त्रिया आहेत, वेगवेगळी जे आहेत व्यक्ती आणि त्यांना घेऊन समाजामधले जे काही वेगवेगळ्या चालीरीती आहेत, शोषणाच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आहेत बघा. हे मोठमोठे पिरॅमिड जे तुम्ही बघता आजच्या डेटमध्ये, जगातले आश्चर्य म्हटलं आता, कसे उभे राहिलेत बरं हे पिरॅमिड. तिथं पण कितीतरी लोकांचं रक्त सांडलेलं आहे. ते एवढे मोठे पिरॅमिड उभे करताना जे आहे का ते नरेगाच्या स्कीम थोडी राबवलेल्या आहेत तिथं. सो मुळात जे आहे मग हे सगळे आस्पेक्ट तिच्यात आहे. सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने समजून घ्यायच्या. 6 वर्षातले पेपर जे आहेत ते आपण बघितले किंवा ते प्रश्न बघितले. मुळात जसं जसं आपण एक एक गोष्ट घेत जाऊ तसं तसं तुम्ही आता समजा उद्यापासून ब्राह्मण कन्या जेव्हा आपण सुरू करतोय तर तुमचं काम आहे बघा की ब्राह्मण कन्या ही जी कादंबरी आहे ती वाचायला सुरुवात करणं. तुमच्याकडे ब्राह्मण कन्या इथं पाहिजे समोर, तर त्यावेळेस तुम्हाला डील करता येतात गोष्टी. सॉरी, उद्या आपण जे आहे ब्राह्मण कन्या नाही, समीक्षा जे आहे ते घेणार आहे बघा आपण. ओके, समीक्षा. ओके, समीक्षा काय असते. सो समीक्षा आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुस्तकांकडे जाऊ, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली त्याचे हे लागत जाते. सो समीक्षा म्हणजे काय असतं ना की कुठलीही कलाकृती जी असते तिचा आस्वाद घेणं जे आहे की तिच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत, काय उणीव आहे. जसं तुम्ही रिव्ह्यू बघता ना मूवीचे, सेम तसं रिव्ह्यू, एखाद्या साहित्यकृतीचा रिव्ह्यू, तर ती समीक्षा काय असते. आणि सायमल्टेनियसली जे आहे त्या समीक्षेबरोबर दुसरा एक आस्पेक्ट येतो, तो म्हणजे काय की समीक्षा अभ्यासताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे काय की कुठलीही समीक्षा अभ्यासात करत असताना ती त्या व्यक्तीने ते सगळे पॅरामीटर्स प्रॉपरली लावलेले आहेत का हे बघणं गरजेचं असतं बघा. एखाद्याने एखादी गोष्ट म्हटली म्हणजे ते तसंच आहे असं होत नाही. त्यांनी ते पॅरामीटर समीक्षेचे सगळे लावलेले आहेत का. मग मार्क्सवादी समीक्षा म्हणजे एकच कलाकृती तुम्ही स्त्रीवादी अँगलमधून बघू शकता, मार्क्सवादी अँगलमधून तुम्ही त्याला बघू शकता. ओके, वेगवेगळे आस्पेक्ट तुम्ही तिच्यामध्ये लावू शकता. तुम्हाला मॅक्झिमम जे विचारलं आहे तो स्त्रीवाद जरा जास्त विचारलेला आहे. सो तो एक एक आस्पेक्ट आपण उद्यापासून बघणार आहे. सो समीक्षा जे राहील तर ते उद्या राहील आणि त्याच्यानंतर आपण ब्राह्मण कन्या सुरू करणार आहे. सो तुमचं काम आहे की ब्राह्मण कन्या घेऊन ते वाचायला घेणं. ओके, इंटरेस्टिंग आहे, वाचून पण होईल. ते दिसताना दिसतं बघा, पण ते छोटं आहे ते पुस्तक, म्हणजे क्विकली ते डील होतं. आता वाचून आलात तर गोष्टी सोप्या होतील बघा. ओके, सो इथं आपण थांबणार आहोत. ओके, तर उद्या सकाळी 8 वाजता भेटूयात. समीक्षा आपल्याला उद्या बघायचं आहे बघा. उद्यापासून ॲक्च्युअल सिलेबस आपला सुरू झाला. जिथं जिथं जे आहे ना पेपर 2ला पेपर 1 जोडून येणार आहे तो सिलेबस आपण सायमल्टेनियसली बघू तिथं, आणि जो एकदम सेपरेट आहे तो वेगळा बघितला जाईल. ओके, चालेल, धन्यवाद.